मंडळी, मनोरंजनाच्या माळेत हास्याचे मणी गुंफायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. हास्य दागिने घडवणाऱ्या सगळ्या कसबी कारागिरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. त्यांच्या घडणावळीला कौतुकाची दाद द्यायला सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत. मंडळी, मरीन ड्रायव्हर बसलेल्या एका माणसाच्या आयुष्यात आता येणार आहे हास्याच्या लाटांचं तुफान. चला बघूया त्याला तो कसा सामोरा जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. ऐकू येते का? हॅलो. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला कळलं नाही. सॉरी सॉरी. बसू का? बस. येस, थँक्यू. हा लंबकर्णी का? बोल बोल बोल. हो हो, कुठपर्यंत आली आहेस तू? चर्चगेट स्टेशन. हा म्हणजे येशील 10 मिनिटात. हो हो हो. मी इथे आहे. NCP आहे ना, त्याच्याबरोबर समोरच्या ठिकाणी तिकडे ते एक बस स्टॉप आहे बघ. हां, त्याच्यामध्ये एक हे आहे, बाकडा टाकलेला आहे काळ्या कलरचा. हो हो, मागे काका कुवा खातोय एक हे. हा एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे मी. हां, आणि ऐक 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 लंबकर्णी का, ॲक्च्युली माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आलेली आहे. हो हो, एकच दांडी शिल्लक आहे. कदाचित कटबीट झाला तर मग म्हणून म्हटलं मी आता इथेच थांबतो. मी अजिबात हलत नाही. हां, आणि लंबू लंबू ऐक ना, मी दिलेला ड्रेसच तू. हॅलो. मोबाईल बंद झाला. कधीपासून? म्हणजे मग हा मोबाईल आता फेकून टाकू की काय? अहो, मोबाईल बंद म्हणजे माझा हा मोबाईल बंद झाला, बॅटरी संपली त्याची. अच्छा अच्छा. असं असं. राम राम. राम 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 राम. नमस्कार. कसे आहात? मी बरा आहे. मी शाबर आहे. म्हणजे पंच होता. नाही आवडला? मारा लाटेवर. समुद्र आपलाच आहे, आपल्याला तो मारेल लाटेवर. आग लागली असं विनोदाला ती. आगात पंच होता. मी बरा आहे. मी ज्या बरा आहे. गाय गाय गाय. नाही, पंच बरा होता, पण 850 एपिसोड नंतर घेण्याच्या लायकीचा नव्हता. लाज वाटली पाहिजे मला. लाज. ठीक आहे. एवढं काय वाटून घेताय? आयुष्य आहे, विनोद पंचेस होत राहतात. तुम्ही घ्या एखादा पंच. ती काही एकट्यानं स्किट उचलायचं आहे? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला गंमत केली. हो, गंमत केली. बाकी बाकी मस्त आहे. चालेल. आज इकडे कुठे? म्हणजे नाही नाही, म्हणजे जहाज येण्याची वाट बघता वाय काय? मी जहाजाची काय वाट बघेन मी? मला कळलं नाही नाही, आपण कसं बस स्टॉपवर असलो की बसची वाट बघताव का नाही म्हणून विचारतोय. समुद्र किनाऱ्यावर आहे ना, तर जहाज येण्याची वाट बघता वाय काय? पण मी जहाजाची वाट का बघेन? नका बघू. हा, तेच म्हटलं मी. का बघू? हा. तुम्हाला काय वाटलं? इथे एखादं जहाज येईल, मग तुम्ही त्याच्यात बसाल. एखादी श्रीमंत मुलगी येईल, ती आत्महत्या करायला जाईल, तुम्ही तिला वाचवाल. मग ती तिचं तुम्हाला नंगू पुंगू चित्र काढायला देईल. असं काय होणार नाही. हा, अरे पण असं का होईल? पण होऊ शकतं ना. म्हणजे 12 वर्षापूर्वी मी टायटॅनिक बघितलाय. त्या दिवसापासून हे बघा, कागद आणि पेन्सिल घेऊन बसलेलं इथं चित्र काढायला. पण अजून काही जहाज आलेलं नाही. हा, म्हणजे पोरी बाली इकडे फिरतात सकाळ संध्याकाळ. ते काय इव्हिनिंग वॉक का मॉर्निंग वॉक असं म्हणतात ना, पण त्यांची आपण चित्र कशी काढणार ना? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे बघा काय खोटं नाही सांगेल. ठीक आहे ना, हरकत नाही. ओके. बाकी एकदम हे आहे, मस्त आहे. काय करता आपण?
हं? काय करता काय? मी रेल्वेत आहे. कुठे? रेल्वेत आहे मी, रेल्वेत. अच्छा, रेल्वेत आहो. मग एकदा असं झुक 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 ओ असा आवाज काढून दाखवा ना. हे, तुम्ही काय बोलताय? त्याशिवाय मी विश्वास कसा ठेवणार ना तुम्ही रेल्वेत आहोत. पण माझी काही जबरदस्ती आहे तुम्हाला विश्वास ठेवा रेल्वेत आहे म्हणून. नाही, तुम्ही आता रेल्वेत आहात असं म्हटलं. नाही हे एक मिनिट जरा प्लीज जरा मी वेगळ्या मनस्थितीत आहे. अच्छा. कळलं का? मला कोणतरी भेटायला येणार आहे आज. डेट आहे माझी. हो. येस. म्हणजे माझी होणारी बायको आहे ती. अच्छा. रोमॅन्टिक डेट आहे. ओ रोमॅन्टिक. या वयात जमतो तुम्हाला रोमॅन्स? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही तसं नव्ह, म्हणजे पोरगी भेटायला येणार आहे ना. मग लग्न करणार आहो काय? हा म्हणजे होईल लग्न असं वाटतंय मला. कशाला करता वाय? का? नाही म्हणजे 2-4 वर्षासाठी कशाला करता वाय? गापरे मगातपासून मी बोललेलो नाही. शांत बसा तुम्ही. हा काका शांत बसा. स्वतःचं वय बघा. थोडी हवा वाढली ना जाल उडून घरी. प्लीज शांत बसा. वेगळ्या मूडमध्ये मी. चांगल्या मूड राहू दे मला. चांगल्या मूडमध्ये. मोठा आला लग्न करणारा. आम्ही काही लग्न केलेली नाहीत काय? मनात आणलं तर दर महिन्याला एक लग्न करू शकतो. अरे मग करा ना लग्न. करा लग्न. मी नाही म्हटलंय. मला काय ऐकवताय तुम्ही? तुम्हाला कोण ऐकवतोय? ज्यांना ऐकवायचं ते बरोबर ऐकताय. ऐसे किधर से आते हैं पता नहीं. बाकी हा ओके. अरे, लग्न करता वाय? लग्न हा नाही करायला पाहिजे लग्न. हा लग्न हे फार महत्वाचं आहे. हो येस ऑफकोर्स. लग्न म्हणजे कसा एक सोहळा असतो का नाही? बरोबर. म्हणजे पाहुणं रावणं असं सगळे जमतात. लय मजा येते. लांबरा नाही वाजंत्री वाजता मजा येते. मजा येते मजा. लग्नाला तुमच्या जॉन सिना येणार आहे काय? जॉन सिना माझ्या लग्नाला का येईल? तो बंबानीच्या लग्नाला आला होता ना. मग तुमच्या लग्नाला येणार आहे काय? अरे नाही येणार आहे माझ्या लग्नाला. जॉन सिना का येईल? तो येणार नाही आहे? नाही. मग ते जास्तीची मेजॉरिटी तो येणार आहे काय? कोण जास्तीची मेजॉरिटी? तो सिंगर नाही काय? तो बनीनवर आला होता लग्नाला तो. अरे जस्टिन बिबर आहे तो. जास्तीची मेजॉरिटी काय वाटेल ते बोला तुम्ही. जस्टिन बिबर माझ्या लग्नाला काय येईल? पण तो नाही येणार आहे. नाही येणार आहे. सांगता बाय का? हा, मग गेला बाजार श्याम राजपूत तरी. कोण श्याम राजपूत? मी नाही ओळखत. माझ्या लग्नाला काय येईल तो? ओळखत नाही त्याला तुम्ही? नाही ओळखत. तो पण नाही येणार आहे. नाही येणार आहे. काय मला झाली मग तुमच्या लग्नाची? अजय तुम्हाला काय परवडणार नाही. श्याम बांगरला तरी बोलावं वाजवायला. अरे पण कोणीही येणार नाहीये माझ्या लग्नाला. मग मी तरी कशाला तुमच्या लग्नाला येऊ? अरे कोणी बोलवलंय तुम्हाला? मी बोलवलंय तुम्हाला. एक मिनिट तुम्ही यार प्लीज असं करू नका. मी अजूनही हात जोडतोय तुमच्या. मी बोलवलंय तुम्हाला. घरी आलो यांच्या दादाच्या लग्नाला यायचं असं बोललं कोणी तुम्हाला येऊन? ते कशाला? गप्प बसा हो. गप्प बसा. दात पडलेला जवागल श्रीनाथ. कैसा ये करते मालूम है. आ तो बंद करो. आ करके बैठा है. ऐसा कौन सा बुट्टा वाला आ करके बैठते है? ए लांब था अजून इकडेच आहेस. चल तिकडे. अजिबात जवळ यायचं नाही. बाकी यार हे ना पण येत पण नाही लवकर यार. ए शुशू कुणाला म्हणतो रे? नाही तुम्हाला आपलं जस्ट लक्ष द्यायला नाही ना म्हणून म्हटलं.
म्हणजे असं वरचेवर येता काय समुद्र बघायला तुम्ही? हो, बाप सिंदबाद आहे माझा, येतो मी वरच्यावर. हो ना? सिंधबाद म्हणजे? अरे नको ना रे, जा ना रे बाबा, मी थकलो रे, नको ना, जा ना. अरे एक विचारत होतो तुम्हाला, विचारा. काय यार, मासे चड्डी का नाही घालत तू? काय म्हणाला? ए समुद्रात जे मासे असतात ना ते चड्डी का नाही घालत? अरे मला काय माहिती. कारण त्यांची चड्डी भिजेल ना. पाण्यात असतात का नाही ते? गलिच्छ पंच एक्सप्लेन काय करतो रे? आग लागली त्या पंचला ती. अरे काय करूया ह्युमरचं मी. तोंड नाही मला, तोंड नाही माहिती. ए गप ना रे, गप जरा, गप तू. नाही आवडला मारा लाटेवर. बरं हा पंच मला का सुचला असेल? नाही विचारा ना, का सुचला असेल? अरे मला काय माहिती रे बाबा, का सुचला असेल? मी जेव्हा रात्री झोपतो ना तेव्हा मला जोराची सुसू लागते, पण मी जायत नाही. का? मी डायपर घालून झोपतो का नाही? का? काय आहे, मी लहानपणी आहे ना, मला माझी आई म्हणाली होती, बाला एक लक्षात ठेव, आयुष्यात किती मोठा झालास तरी उठू नको, मुतू नको. अरे उतू नका, मातू नका असं म्हणतात. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, असं आहे ते. तू वाटेल ते. अरे तू येडायस का रे? तू पवनचक्की आहेस, कळलं का तुला? कसा आहेस तू, बघ जरा चेहरा तुझा, कसा बोलतोस. ए तू जा रे. अरे यार हे नाही काय इसको बोलो. अरे बाप, अरे बाप रे, वो छत्री लेके शब्द कोडी सोडवते हैं अंदर. अरे अरे बोला ना यार कोणीतरी, यार तुम समाज का भाग है ना, तो उसको बोलो ना यार. अकेला आदमी को तंगो करते हैं इसके. अरे यार ही का ना फोन ये न ग लवकर का तू लंब्या. बाकी मस्त. खूप शांत राहा. ते समुद्रात मोती असतो ना? लांबरा. नाही नाही, समुद्रात मोती असतो ना? हो. मग तो भुंकत का नाही? अरे काय करू या टॅलेंटचं मी? आग लागली माझ्या टॅलेंटला. ती कोणच नाही माझ्याकडे. मी मरण थोड्या मरण द्या. अरे बाबा तू गप का नाही बसत आहेस? गप का नाही बसत आहेस तू? फिरून केक मारेन रे तुला मी. तू जा ना बाबा. हे तू नको डोकं खाऊयास माझं. मी चांगल्या मूड मध्ये आहे, मी आज डेटवर आलो यार माझी. जा ना बाबा, हात पाय पडू का तुझ्या मी? जा ना बाबा, नको ना. सॉरी बाकी अशी कानावर बातमी आली की समुद्रात पाण्याचं जेव्हा प्रदूषण होतं मासे मरतात म्हणून. हा हल्ली वाढले ते प्रकार. खरं आहे ना? हो वाढलेत प्रकार. हो. लाज नाही वाटत तसं बोलायला? वसाड्यानं पाण्यात पोलात टाकताव, कारखान्याचं घाणेरडं पाणी सोडताव, मग मासा मरणार नाही? मी पोलात टाकलं. मी जाऊन पोलात टाकलं. मी ते कारखान्यातलं पाणी मी टाकलं तिकडे. तुम्ही न हो, तुमच्यासारखी मानव जात. मानव जात. मग तू कोण? आम्ही बायस पॅरागोरस आहेस? कोण आहेस तू? पडला एका लाटेवर, तो आपल्याला लाटेवर मारी. अरे यार नको करायला लाव तू. ह्या पंचला मी हातच लावला नसता. नको लाव तू, जा. मी पाय लावेन तुला. हाताचं मला नको सांगू. यार यार तुम ऐसा मत करो. पहिला निखारा तो लगाओ, कुछ नहीं अंदर. ऐसे ही तुम बैठे हैं, कुछ करते नहीं है तो बोलो तो ना उसको कुछ को. देवा, हा कुठून मी इकडे भेटायचं ठरवलं ना. अरे लंबू ये ना गे. जहाज बघा ना केवढं सुंदर आहे. मस्त आहे. बघा ना मस्त. चल त्याची लांबी रुंदी किती असेल? नाही माहित. तुम्हाला लांबी रुंदी माहिती नाही? नाही. तरी पण पोरगी पटवायला आलो आहे. काय संबंध रे? लांबी रुंदच आणि पोरगी पटावाचा काय संबंध? नाही असं विचारलं. मग बसायचं. बरं नौदलात जहाज किती असतात सांग? नाही रे बाबा, माहिती मला नाही माहिती. हे पण माहिती नाही? नाही.
काय माणूस आहे. नौदलात किती जहाज असतात ही माणसाला माहिती नाही. जहाजाची लांबी रुंदी ह्या माणसाला माहिती नाही. मासं चड्डी का घालत नाही ह्याचं पण उत्तर नाही याच्याकडे. तुला हे काहीतरी माहिती सगळी जगातल्या सगळ्या गोष्टींची सगळी माहिती आहे. तुला माहिती आहे ही? मला सक्की भावंड किती आहे ही मला माहिती नाही तर मी कशाला ही माहिती घेतो. मला का सांगतोस तू? मेरे को क्यों को बोलते? गप बसायचं आता अजिबात काही बोलायचं नाही, कळलं? अजिबात बोलायचं नाही. बाकी मलिंगो पक्षी बघितला हो काय कधी कुठचा? मलिंगा होतो समुद्रावर उडतो तो. फ्लेमिंगो असतो फ्लेमिंगो. बापाला जाऊन सांग मलिंगो. मला काय सांगता बाय? बघितला वाय ना वसाड्यानं. हा त्याला बटाट्याची चिप्स खायला घालता. लाज नाही वाटत तुम्हाला? कोणी घातली बटाट्याची चिप्स? मी फ्लेमिंगोला बटाटे. तू बघितलास? बघितलास तू? हे काय करतो? मारून टाकेन मी. पाय खाली कर पाय. माणूस है का कौन है यार? ओए ओए अरे सुनता ही नहीं है. कहाँ आले? एक्टिंग ही करने का नहीं है तो आए क्या? क्यों क्या इधर? परडे फुकट का लेते? नींबू है क्या? रस है क्या? ऐसा ऐसा घुमाता है. डोकार कुणाचा मी चेहरा सकाळी बघितला ना. हा माणूस भेटलाय मला. बाकी मस्त आहे. बोल चल गप्पा मार. चल ये बोल. गप्पा मार चल. गप्पा मार. कोण आहेस तू? उठ 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 उठ. ऐकून तर घ्या. तू कोण आहेस? मी इकडे काय करतोयस? तुझं काय काम आहे? तुझं काय क्वालिफिकेशन आहे मला सांग. ते काय झालं माझ्या पोराचा हल्लीच लग्न झालंय. नुकतंच लग्न झालंय. हा. आमची खोली छोटी आहे ना. हा. कसं मी फक्त जेवणापुरता घरी जातो. जेवलो आणि 2 मिनिटं घरात थांबावा तर दोघेही डोलं वाटून माझ्याकडे बघतात. आपलं इथं येतो आणि झोपतो. बाकी काय नाही. तुला तुझ्या घरात पण कोणी कुत्रा विचारत नाही? इज्जतच नाही या घरात. आणि मग तू मला काय विचारतो? तुला आता मी बघतो काय करायचं. तुला जहाज दाखव. ऐका जहाज ह्युमरचा तोडच नाही तुम्हाला. तोडच नाही. वा 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 वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. निर्मितीताई. मोरे काय करू मी तुमच्या टॅलेंटचं. म्हणजे तुम्ही मी बघितलं याच्या आधीसुद्धा इंग्लिश तर तुमचं सॉलिडच आहे. प्रश्नच नाही. प्रत्येक स्किटमध्ये तुम्ही जे काही रंग भरता ते पण सॉलिडच असतात. आज मला एक तुम्हाला उपमा द्यायची आहे. फक्त तुमची परवानगी हिच्याकडून काढते मी. याचं कारण असं आहे सई, मी मागे ना एकदा आले होते, तू नव्हतीस तेव्हा, आणि मी काहीतरी कमेंट करताना त्यांना म्हटलं की चिपळूणचा पारस म्हणे. मी म्हटलं तर चालेल ना. एक शब्द नाही बोलले अगं ते. विचार खरं की खोटं? बरोबर आहे ना. आज हिच्या साक्षीने देते मी तुम्हाला पदवी देते. तुम्ही चिपळूणचा. आणि समीर तुझ्याबद्दल मी काय बोलू? प्लीज बोल. बोलायलाच हवंय का? हो ठीक आहे. तर मग तुझं नाव समीर. समीर म्हणजे हवा का झोका. हवा का झोका, वारा. पण मला वाटतं आपला हा समीर हा वारा वगैरे नाही, हा तुफान आहे. हा विनोदाचं तुफान आहे. मस्त, खूप छान, खूप मज्जा आली मला. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. मंडळी, सासू सुनांच्या तिकडीमध्ये आता रंगणार आहे कुस्तीचा डाव. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा धोबी पछाड अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. ऐकलं का आई? हा. सकाळी आम्ही बाजारात गेलतो तर आपली सोसायटीतली पोरं आहेत ना, ते काय ते हे म्हणतात ना काय तो बुड्ढा मॅन बनवत होते. ते 31 डिसेंबरला जाळायला हो. तर त्यातलं ते ग्रुप मधलं एक बारकं पोरग आलं माझ्याकडं. मला म्हणतो तुमची सोफ्यातली बुड्ढी वुमन देता का जाळायला? काय म्हणलं? आवाड फोडलं मी त्याचं. वाबाड तुझा फोडला पाहिजे. अहो मी तुला काय ओळखत नाही मी? त्या बारक्याला पोरगा कशाला बोलणार येऊन? अहो तेच बोल तू काय का
दाताडी चकती आतीच की कुठली येडी माझ्याजवळ बस जाऊ नको आधीच सांगते तुला मी काय एवढा त्रास दिला हो तुम्हाला मस्ती जाळायला निघाल सासूला तुम्ही अहो काय बोलत जिवंतपणे जाळायला निघाल नाही तुमच्या सुनाने तुम्हाला असं छळलं ना नाव नाही सांगणार मी सुना येण्यासाठी आधी रात्रीचा निवांतपणा तरी द्या आई काय म्हणले नाही म्हणजे आई रात्री किती वेळा हाक मारता तुम्ही मला चेते तेल लावून दे चेते पाय चेपून दे चेते बामची बाट किती बोलता आई मला तुम्ही काय झालं ग सासू काही जड झाली वय तुझी हा तुझी जीभच उपटली पाहिजे नीट बोलतच नाही तुम्ही केवढे ग झाले ग तू कशी आहेस ग इसरलीस आत्याला आता तुला कशी विसरीन ग मी इकडे यायचं जेव्हा ठरलं ना तेव्हा पहिली माळ्यात गेली मी मामाला भेटली मामाजी आमचे बरे आहेत का ते हो मामा बरा आहे मग तुझ्याकडे चट दिशी आली हे बघ मामानं तुझ्यासाठी ऊस झाडलाय मला मामा म्हणला त्या गटुड्याला ऊस जाऊन दे मामाचे दिसले माझ्यासाठी झाले बया स्वतः नाही आले पण ऊस झाडला आई काय ते आई काय ग ही कोण नातेवाईक जी एवढ्या वर्षात आपल्याला माहिती नाहीये कळल थांब आता एवढी बस इथं बस तुझी ओळख करून देते बस इथं तशा ओळख करून द्यायच्या लायकीच्या नाहीत पण सांगते तुला ही माझी थोरली सून नामरता ही वय रोहिताची नाक जरा प्रत्येक हिच काय म्हणलीस तुझा अप्रचिप्र आहे ना नाकाखाली वट नाही पाट येत पाट बोलतीस पाहुण्या असं बोलतात वय घरच्या सुनेला असं बोलता का कुणी पाहुणं बसते का हा सुनेचाही तर अपमान करते तुम्हाला बोलता येत नाही का बघितलं का आमच्या घरच्या सुना बघितल्या का ही थोरली नामरता आणि ती धाकट्याची चतना अयो मंदिराची वही मंदार नाव आहे त्यांचं आमचा मंदिराच तुझा नवरा त्याला लहानपणापासून बघते मी चड्डीला करगोट बांधून हिंडायचा गावावर त्याची चड्डी कवा खाली गुंडळण म्हणून आम्ही थोबाडीकडे करून पळायचं ऐका ना तिची पण ओळख करून द्या म्हणजे आम्हाला पण बोलायला बरं पडेल अगं तुला सांगायचं राहून गेले नम्या अगं ही तुझी न झालेली सवत आहे आत्या काय गंमत करीता हो भरल्या घरात असं कोणी बोलत का अगं नाही खरं सांगते रोय त्याला बघत होतो आम्ही हिला आलंय मनात होतं हिला सून म्हणून घरात आणायचं काय गं गोडले आत्या तुझं आपलं काहीतरी नाही प्राजे खरं सांग तुझ्या मनाच्या तालमीत अजून पण रोहिताच्या प्रेमाचा मुदगल घुमतो का नाही सांग खरं सांग आत्या नको खरं सांग आत्या गपकी कशाला माझ्या मनामध्ये प्रेमाची थंडाई आणतीस काय गल्ली करू बस झालं काहीच वाटत नाही तुम्हाला आई काय झालं सुने सामने असं बोलता वे पोराच्या लग्नाबद्दल सवतीबद्दल काय तोंडातनं शब्द काढता तुमच्या जिभेला काही हाड आहे का बोलू का मी आईच्या जिभेला हाडच नाही इकडे ये ना इकडे ये हाताला ये ना माझ्या इकडे ये ना जरा आई तू कायला रडती ग ह्याच्या नवऱ्याबद्दल चाललंय ना आणि काय खोटं बोलले मी जे खरं आहे ते सांगितलं पूर्ण गावाला माहित होत ना प्राजे आत्या आग आत्या आग आत्या तर कशाला परत आठवण करून देतेस ग अख्ख्या गावाला माहितीये काय आम्ही दोघं एकत्र असायचो बर का माझी न झालेली सवत ताई तूच रोहितन मी लय डाव टाकलेत आयुष्यात नीट थोबाड करायचा डोळ्यांना नाही माझ्यासमोर नाही करायची नाटक नीट सांग सामने सांग काय डाव टाकले ग आम्ही दोघं कुस्ती खेळायचो काय बोलती ही पोरगी ही कुस्ती खेळायची रोहित रावांसमोर अहो लाज वाटते का तिला काय ग
चिकट अजून तिला चिकट. गोचिड कुठली? मी काय गोचिड आहे का? मी काय अशी गुणाच्या पाठीवर असते का? मी काय अशी असं रक्त पिते का आई? हिला आण जरा, ही तर माझ्या अंगठाखाली चिरडते. नाही तो या गोचडीला उचलून खिडकीच्या बाहेर फेक जा. आता धरते. थांब. नाही अगं काय झालं? सांगून ठेवते माझ्या नादाला लागायचं नाही. हा ती जाऊ दे. आत्या मला सांग, राहते का येणार रे ग? कुठं फुल लावते त्याला. तुम्हाला सांगते, माझं रोहित्याचं लय झाक चोळायचं. ते दिसच वेगळं होत. जुनी यारी ना आमची, म्हणून तर रोहित्या अधून मधून भेटायला येतो मला. कुठं भेटायला येतो ग तुला? कुठं भेटायला येतो? अधून मधून. आता गेला होता ना गावाला, 4 दिवस जातो म्हणून सांगितलं होतं. ते कामाला थोडी हिच्या कुस्तीचा सामना बघायला गेला होता तू. म्हणजे तुम्हाला माहिती होतं आत्या? माहित होतं, जाताना मला सांगून गेला होता ना. आई 4 दिवस जाऊन येतो. पारजूची लय आठवण येते म्हणलं. म्हटलं जा बाबा, 4 दिवस हिच्यापासून सुटका होईल तुझी. सासू नाही तुम्ही, वैरीन आहे वैरीन. सुनेचा छळ मांडायचा चांगला प्लॅन रचलाय तुम्ही. आणि तुम्ही मला छळता ते ग. काय छळलं एवढं? काय एवढं छळलं? वाटलंच मला आत्या, ह्या तुला छळत असतील ग. अगं बघ की स्वतःकडे बघ, कसली झडलीस ग तू. हाड बी दिसना झालेत. नाही दिसती. आड नाहीच दिसती. नीट बघ. टिटवी म्हणली मला. गालपाड तर तुझा आत गेल्यात, डोळं तर मला दिसनाच झाल्यात. ह्या तुझ्या 2 सुना तुला काही खायला पिलं देत नाहीत का ग? नाही ग बा, काय खायला देत नाही ग. हात रुमालापेक्षा पातळ यांच्या चपात्या असतात. 1-2 तर त्याच चपात्याने मी घाम पुसला होता. काय ग काय ते डाळीचं पुचट पाणी देतात, नाही लागत ग अंगाला. तू माझी सून झाली असत का, शाशा दमदमीत भाकऱ्या थापल्या असतात. यांच्या मनगटात काही जोर आहे वय? गावठी अंडी खायला दिली असती वय की नाही? वय. ए मंदिराची बायको, खाली जायचं आणि 35 अंडी घेऊन यायची. गावठी नाहीतर कडकनाथ. कडकनाथ घेऊन ये. 35. सकाळी 12 आणि संध्याकाळी 12 अशी 24 अंडी लागतात मला. आणि मग वरची आत्यासाठी. आत्या घरात दही आहे का ग? तुला माझ्या हातची लस्सी आवडते की नाही? आवडते की नाही? आवडते. छाकपैकी बनवते की नाही बघच तू. दही बी काय नाही ग, चहा पण कोरा पाचत्या त्या मला. अयो तुम्हालाच लागत हो कोराचा. काय खोटं सांगत त्या? ए उंदऱ्याची बायको. उंदराची नाही, मंदार नाव आहे, मंदार. मंदिराची बायको, येतानी दही बी घेऊन ये. आत्या तू आता टेन्शनच घेऊ नको. 2 दिवस तुझा असा खुराक चालू करते का नाही, तुला एकदम प्रीती झिंटाच बनवते. प्रीती झिंटा तुझा असं गाल असं गबगबीत करते का नाही, त्यामध्ये 2 खळ्या. अगं आत्या, तुझ्या 2 खळ्या बघून मामा तिकडचं खळ सोडून तुझ्या खळ्यात डुबायला येतो का नाही बघच तू. का नाही झाले ग माझी सून. ही माझ्या पोराला सोडत पण नाही ग, नाही तर तुझ्यासोबत लगीन लावून दिला असतं. नीट बोला, नीट बोला तुम्ही. ती जाऊ दे. आली कशी ग तू? आत्या अगं मी बुलेटवर आले फाट 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 करत. मला घेऊन जाते का तुझ्या बरोबर? आई ती बुलेट म्हणाली, बुलडोजर नाही. अशी देई नाही रापकन. लय जीप चालती वय तुझी. लपा 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 चालती वय जीप तुझी. मी कधी लपा 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 केलं? बघितली कुठे लपून पण बसले नाही आई, ते तुमच्या समोर. असं आहेत माझ्या घरात. आयो आयो आयो, कोणाच्या उसात शिरलाय? पहिलवान तयार झाला की माझ्या तालमीत चांगलाच. तुझ्या तालमीत कुठं? तुझ्या तालमीत राहिली असती तर शेंबड्या पोरांनी बी मला हरवलं असतं. आहे का बघितलं का? आय कशी बघती बघ आता. पण का पहिल्या ग दम नाही राहिला आता. काय आता आता वाटतंय का दम? वाटतंय का दम? दम बघायचाय काय? तिचा दम बघायचाय तुम्हाला? नाही. माझा दम दाखव का? दाखव का माझा दम? माझा दम दाखव का?
पहिलवान नको. माझा नवरा आहे तो. त्याच्या आधी माझा मित्र आहे. माझा नवरा आहे. आम्ही खेळलोय बी सोबत, बागडलोय बी सोबत, रांगलोय बी सोबत आणि कुस्ती केली बी सोबत. आम्ही पण केलंय सोबत. लग्न केलंय सोबत. हा पहिलवान सोड. सप्तपदी घेतल्या सोबत. हात सोड. परत जर का पहिलवान सोड. माझा कच्चा लिंबू आहे माझा तो. परत जर का रोहित्याला चावलीस ना अशी बुक्का टाकीन, दात घालीन. राहू दे की कशाला तुझं शक्ती प्रदर्शन जाऊती. तुला चावली. वडापाव केला पार हाताचा माझ्या. रंगीबिरंगी झालं सगळं. रोहित्या लय लागलं कारण. हात सोड की. दुखतंय. बघ ते हात सोड की. हात सोड की. हात सोड. असं नाही, आधी मला बुक्का दे. बुक्का म्हणली. काय मागती? बुक्का बुक्का दे. बुक्का म्हणली. दे बुक्का दे. अगं आया, तशी बरं वाटतंय. मला बुक्का द्या. मग तू काय देऊन टाक. मला बुक्का द्या. नमी नको मला सोसायचं. बुक्का पाहिजे. दे तू. सोसायचं नाही तुला. मला बरं वाटायला पाहिजे. नमी नको सोसायचं नाही दे तुला. दे बुक्का दे तिला, बुक्का दे. अगं मग तिला कसा बुक्का दिला? अगं ते आमचं लहानपणीच आहे ती. आम्ही भांडलो की नाही असं बुक्का घालायचो. दोस्ती आमच्यात असं मला आहे. पण दोस्ती पाहिजे. बुक्का दे. कशाला गेलात तू? सांगत होते आई बघत आहे का तुम्ही तुमचा मुलगा काय करतो? बायकोला हाणतोय त्या पुरी समोर. ऐका नाही. अगं काय रे रोहित्या, मला इकडचं ऐकू का नाही येत आहे रे? इकडचं मला काय ऐकायलाच येत नाही. काय शांतता मला खायला उठली आहे. वरडा की मला काय ऐकूच येत नाही बाया. आई कसं वागत आहे? मला सगळं कळलंय. मला सगळं कळलंय तुमचा डाव. आणि आईने मला तुमच्याबद्दल ना सगळं सांगितलंय. सांगितलं मी होय. मला सगळं सांगितलंय. आयला जाऊ दे मग आता काय लपवायचे तेव्हा. म्हणजे काय लपवलंय अजून? नमी माझी चोर बॉडी आहे की नाही, हा. सगळ्यात पहिल्यांदा हिनच बघितली. अरे काय बोलतोय मुलगा? काय बोलतोय तुमचा? अगं मना काय ऐकू येत नाही ग बाई ग, ऐकू येत नाही ग काय ऐकू गेंड्याच्या कातडीची म्हातारी आहे. एकच ऐकू आलं. एकच ऐकू आलं. ऐकू येते. चोरबडीचं काय बोललात तुम्ही? नाही काय नाही ती. चोरबडी बघितली नी? माझी न झालेली सवत. नीट बोले. ऊच ए पारजी नुसती चोरवाडीच नाही, रोहित्याला पाठी घेऊन अख्खी तालीम फिरली मी माझा स्टॅमिना वाढवायला. सर सांगते आता. नाही का रोहित्या? नाही का? अगं हो की, पण आता तालमीत लाल माती पाहिजे होती तेव्हा आपण डोंगरावर गेलो आठवतंय का? वय तुझा पाय मुरगाळला होता वय. तो मीच तुला पाठीवून घेऊन खाली उतरलो होतो की. त्या आज जरी मला डोंगर दिसला ना तर पहिली तुझ्या पाठीची आठवण येते बघ. तेव्हा ते बघ पाखरू म्हणून तू काय केलं होतस? सांग ना त्यांना. ते बघ काय केलं सांग. मला सांग काय केलं? पाखरू, हे पाखरू बघून काय केलं? काय हे पाखरू काय करते तो? काय केलं सांग. मी सांगते. नको पारजी. ते बघ पाखरू म्हणून त्यांनी माझा कडकीने पाय मोडलेला, अशी सरळच नस झालती पाय सरळ केला बाग काय नाही. आणि त्यानंतर मी कसली की चाललेली तुझ्या दंडाला कचकीने चावली. असं घड्याळ सुटलेलं तिथे. नाही काय घड्याळ गळा उठला. दंडाला चावलेली. आई ऐकलं का? ही काय बोलत ही प्राजू तुमची? दंडाला चावली रोहित रावांच्या. मना काय ऐकू येत नाही ग. आई कसं वागताय? आई कसं असं नका हो करू आई. सुनेचा छळवाद चालला इथं. तुम्ही जरा तरी लक्ष द्या ना. ऐकू नाही येत ना? ऐकू नाही येत? मसाई ठीक कसं करताय आई? नाही ऐका ना. आणि आता मी मामांजींना फोन करणार आहे. मायामध्ये यायचं नाही नको कोणी. नको ना. मामांजींना ऐक की काय ऐक की? अंगाला हात लावायचा नाही माझ्या. ऐकून सारखी माझी बायको आहे फक्त मध्ये मध्ये. अरे मी मामांजींना फोन लाव. माझ्या जवळ यायचं नाही अजिबात. डॅडींना फोन नको मी डेडींना फोन लावणार. नको नको. मी लावणार डेडींना. ऐकून घे. काय बोलायचं नाही. ऐक नमी. हॅलो मामांजी अरे बेटा नामा
मामा तू तुझं नेटवर्क केलेलं आहे बघ, मला आवाज नाही येऊ राहिला, नुसतं मला असं येऊ राहिलंय. नेटवर्क नाही मामाजी, माझ्या आयुष्याचं नेटवर्क जाणार आहे इथं आता. मामाजी मी रडते हो. कशाला रडती, काऊन रडती बेटा तू? मामाजी ऐका ना, ती ना घरात एक पोरगी आली बरं का. कोण आलेली? ती प्राजू आली पैलवान. ती म्हणती म्हणजे आई म्हणतात का तिचं आणि ह्याचं लग्न लागणार होतं, ही सवत आहे माझी म्हणतात मला. अरे काय काय बावळ ठेका पोरी हो तुम्ही. अर्ध्या कठोड्याला काय अक्कल आहे का? तू का भडकवू राहिली तुला बेटा? नाही ते म्हणले ते काहीतरी त्यांनी केलं. अरे नाही ते आपलं चव्हाण आहेत ना, चव्हाण वस्तात नाही का चव्हाण, आपले ते वारकरी याची पोरगी आहे ती त्याची पोरगी आहे ती आपलं रोहित ती लहानपणापासून सवंगडी आहे ती, एका तालमीमध्ये होती. त्या पोरीचं कुठं ह्या काठोड्याला अक्कल नाही, काहीतरी सांगत ती तुला. तुम्हाला खरं वाट? अगं तिचं लगीन झालेलं आहे पोरीचं. लग्न झालंय? हा सुखराम आहे ना, सुखराम आपल्या गाव, त्याच्या पोराबरोबर झालं. तो बी पैलवान आहे, ही बी पैलवान आहे. ती काय आपल्या हाडक्याच्या नादी लागणार आहे का? हडकेच तुम्ही चोरबाडी आहे. अरे कायची चोरबाडी? तुझी बॉडी कोणीतरी चोरून नेलेली. तुम्ही मग लय बोलता का बेडी? मामाजी आमच्या सुनांच्या बाजूला असतात नेहमी, कळलं? लय उडायचं नाही मामा. बेटा तू घाबरू नको, मी तुमच्या बरोबर. माहितीये मामा ठोड्याला दे जरा फोन. आता ऐकू येईन तुम्हाला, बरोबर घ्या. हॅलो धने, वनी बोलते. काय हो, फक्त ऊस पाठवून दिलात, तुम्ही कधी येणार मला भेटाय? ठेव फोन. धने ऐका ना, मी काय येऊ काय? फोन ठेव. अहो ऐका ना, मला भेटायचं. अरे ठेव फोन. एकदा तरी या ना भेटाय म्हणा. अहो धने, एकदम रॉ रांगडा दणकाट परफॉर्मन्स. आहा, मजा आ गया. निर्मिती ताई, बोलती बंद परफॉर्मन्स. अरे काय करायचं तुमचं? सगळ्यात आधी मी प्राजक्ता तुझं कौतुक करते की या अशा रणचंडिकांसमोर तू एवढ्या ताकदीने उभी राहिलीस. ह्या वेड्या आहेत, वेड्या बायकांसमोर तू एवढे छान तूही वेडेपणा दाखवलास. खूप मजा. आणि तू एकटा ह्या सगळ्यांना पुरून उरलास रोहित. आणि सई, सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की आपले दिग्दर्शक एवढे हुशार आहेत की त्यांना बॅकस्टोरी कधी आणायची आणि कधी ती उघडायची, ओपन करायची प्रेक्षकांसमोर, याचा इतका सुंदर अंदाज आहे. आणि आज एक्झॅक्टली दॅट वर्कड फॉर दिस सिरीज असं मला वाटलं की आम्ही पण उत्सुक होतो की हां पहिले असं होतं काय, मग ह्याचं बालपण असं होतं काय. आम्ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एकदम गुंतलो नव्याने, असं म्हणायला हरकत नाही. वनिता, ते जे होतं त्याला एक रिदम होता, म्हणजे आपण एक वाक्याला रिदम लावतो पण तुझ्या ह्याला पण रिदम होता, विच वॉज अमेझिंग. प्राजक्ता, मला असं नक्की वाटतं की तू एक वेगळं डायमेन्शन घेऊन या सेटवरती, या मंचावरती आलीस आणि तुझ्यामुळे खूप पॉसिबिलिटीज अनलॉक होऊ शकतात आणि त्या होतील अशी मी आशा करते. मजा आली, कडक परफॉर्मन्स. सावत्या, तू चार्मिंग आहेसच, पण आज मला असं वाटतं आमच्या पोरी घेऊन गेल्या रे परफॉर्मन्स. मंडळी, आपण एकटा जीव सदाशिव असं म्हणतो खरं, पण कधी कधी हाच एकटेपणा कसा अंगलट येतो हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. वा वा वा, आहा हा. ईशा, वर्षातून एकदा तरी भंडारदराला आलंच पाहिजे नाही? खरंय, खरं बोललात, एकदम खरं बोललात काका. थँक्यू बोकू, तुम्हाला आपल्या हनीमूनसाठी भंडारदराला आणलंस. अरे भंडारदरा म्हणजे ही सुरुवात आहे, यापुढे आपण असं काश्मीर पर्यंत जाणार ना. हो, आणि थँक्यू सो मच, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे इतके सगळे खजवे एकत्र बघितले.
काजवे काजवे कोण? खजवे नाही काजवे. काजवेला काजवे म्हणतात ग त्याला. सॉरी. एक्साइट झाले. ऐका ना काय काजव्यांना लाईटचं कनेक्शन खरंच कुठून देतात हो? तुझ्या मेंदूला जिथून दिलंय तिथून दिलेलं आहे काजव्यांना. बावळटपणा करू नकोस ईशा. या सगळ्यात जरा मोठी आहेस ना तशी वाघ. काजवे स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे? सेल्फ ल्युमिनस. नाही. सेल्फ लुंगी डान्स म्हणजे? तुझ्या आई बापाने चेन्नईला केला होता तो. सेल्फ लुंगी डान्स म्हणाला का तो? मुळात स्वयंप्रकाशितचाच अर्थ जर तो सेल्फ लुमिनस सांगतोय तर सेल्फ लुमिनस म्हणजे असं का पडतं तुझ्या मनात मला कळत नाही. काका स्वयंप्रकाशित जे स्वतःचे स्वतः चकाकतात असे. म्हणजे यांच्यासारखे. ईशा काजवे डोक्याकडून नाही चमकत. बोकू कुठून चमकतात? चमकतात त्यांचे चमकतात ते. दिवाळी चल जाऊया ना टेंट मध्ये. थांब ना बोकू, सगळे बसलेत ना. सगळ्यांसोबत आलोय ना आपण इथे. थोडा वेळ थांबू. हा थांब काका सायलेंटच आहेत एकदम. थांबव एकदम असे हे आहेत एकदम शांत आहात. शांत आहेत. आय लव्ह पीस. शांतता गैरी आवडते मला. यासाठीच मी एकटा ट्रॅव्हल करतो. छावी नसेल यांच्याकडे. शिवा यू कांट से थिंग्स लाईक दिस. कम ऑन. पण त्यांच्या तोंडाकडे बघून वाटतं छावी पटतच नसेल त्यांना. ठीक आहे बोलू द्या. सॉरी. नाही भलते लोक बोललेले आहेत मला असं. काय ना सोलो ट्रॅव्हलिंग हा प्रकार आहे ना भारतात तसा नवीन आहे. अच्छा बर. परदेशात कसं भलतं कॉमन आहे सोलो ट्रॅव्हलिंग. अच्छा हो. पण भारतात कसं कोणी सोलो ट्रॅव्हलिंगला गेलं असं एकदमच असं विचित्र नजरेने पाहतात लोक. नाही तुम्हाला टक्कल आहे ना म्हणून पाहतात. नाही असं बोलायचं ईशा, जरा शांत राहा. सॉरी शांभाऊ. बोलणाऱ्याच्या का तोंड धरता येतं का? त्यांना नाही वाईट वाटतं. त्यांना वाटतंय पण ते दाखवत नाही. शांत राहा जरा. टच बोललेत लोक मला. टच टोचून बोललेत खूप. अच्छा मी आता सगळ्याच्या पलीकडे गेलेलो आहे. सॉरी. नाही हरकत नाही हो. सोलो ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आहे ना म्हणजे काळा गोरा जाड बारीक आपलं स्त्री पुरुष या सगळ्या संकल्पना नष्ट झाल्या ना माझ्यासाठी. काय सांगतो? म्हणजे आय कॅन कनेक्ट विथ द ह्युमन ॲज अ ह्युमन. पण तुम्ही असे नाही ना कनेक्ट होऊ शकत आमच्यावर. मी माणसातल्या माणसाशी कनेक्ट होतो ना. अरे सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? एकटं फिरायचं नाही, स्वतंत्र फिरायचं. मंगळ आहे का हो पत्रिकेत? मिळत नाहीये का कोणी? मी बघू काही. आपल्या इकडे मी नाव गप्प बस ना जरा. आपण तोंड उघडल्यानंतर एखादा काजवा उलटा तोंडात पकड आणि काय बाहेर पडणार आहे ते बघ एकदा निरखून. मदत नाही कसं आहे मी सोलो ट्रॅव्हलिंग बाय चॉईस करतो. कोणाची चॉईस, तुमची का इतरांची? काय चॉईस काय? अशी कोणाची चॉईस असते का? आपण छान जोड्या जोड्याने फिरतोय सकाळपासनं आणि हे लटांबर असं मागे फिरतोय, कसं वाटतं ते? आपण असं कसं? आपण घोड्यावर पण जोड्या जोड्याने बसलो, किती छान. हे एकटे बसले होते, तो घोडा पण म्हणत होता एकटा. घोड्यांच्या बिरादरीची आहेस तू? तुला कसं कळलं एकटा असं बोललाय घोडा? थांब ना ईशा. नाही काका, पण काकू बरोबर बोलताय. म्हणजे सकाळपासून आपलेच फोटो काढतात आणि कोणी नाहीच तर कोणाबरोबर फोटो काढणार ना. कपल व्हायच्या वयात कपाल मोठं करून फिरतात. नको करत जाऊ ना असं बाबू. कशाला पाहिजे आपल्याला असलं काही? पण तसं नाही, आपल्यासारख्या आयुष्यात मज्जाच नाही ना त्यांच्या. नाही माझी मज्जा घेतो मी. कशी? फिरतो तुम्ही करा ना तुमचे एन्जॉय करा तुम्ही. हे बरोबर बोलला तुम्ही. आपलं आपण एन्जॉय केलं पाहिजे. शिवा चल ना जाऊ ना आपण टेंट मध्ये. थांब ना बोकू, काय घाई लागले? गेम नाईट आहे ना आज. एक्झॅक्टली आज गेम नाईट आहे. सगळ्या मी काय म्हणते काका, तुम्ही ते बुकिंग केलं तेव्हा ते हे होतं का गेम्स वगैरे असं ऍड होतं? गेम नाईट होती ना म्हणूनच थांबलोय ना आपण इकडे. कुठे तो? काय माहिती, बाकीचे गेले झोपायला. थांबा मी हळू काकू हळू. आराम. इथे गेला होता ना रे? बोलवा ना कुठे गेला? आवाज. इधर तुम किधर? इधर आम खेळायला बसवलं इथे आणि तुम्ही किधर?
कशाला मरायला मग बोलायचंय हिंदीत जर तुम्ही किदर एवढंच पाठ आहे आपलं तर सगळं वाक्य मराठीत घे ना ईशा. काका ते तुम्ही विचारा ना. सर आता त्यांच्यावर अरे काय रे काय याचं नाव काय म्हणाला होता मग दत्तू ए दत्तू ए काय रे बाबा तू आम्हाला सांगितलं थांबा इकडे आपण गेम खेळायचे गेमच नाही खेळलो रे आपण. नाही नाही असं कसं कपल गेम आहेत ना. आहेत ना चला. अरे पण आपण कपल आहोत श्यामदादा सिंगल आहेत. अरे बापरे आता ह्याची कल्पना नव्हती आम्हाला. इथे शक्यतो कपल्स येतात ना. सोलो ट्रॅव्हलर आहे मी. नाही नाही सोलो ट्रॅव्हलर पण येतात पण इथे थंडी खूप असल्यामुळे सकाळी कपल होऊन जातात. कित्येक जण एक एक येतात जाताना 2-2 होऊन जातात. अरे पण कोणतरी असेल ना नाहीये का. नाही नाही कोणीच नाही यांचं नशीब खराब आज एकटेच आहेत. एक आजी आहेत पण ते आता नाही येणार. मी एकटा राहीन एकटा तुम्ही खेळा. मी काय म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक काम करू तुमचं एक कपल आमचं एक कपल. दत्तू तू यांच्यासोबत खेळ तुमचं एक कपल. दत्तू तू खेळ मी खेळू. थँक्यू सो मच काका. अरे आजपर्यंत कोणी मला खेळायला बोलवलं नाही. आजपर्यंत कोणी मला ही संधी दिली नाही. अरे ठीक आहे. लहानपणापासून कोणी मला खेळायला बोलवलं नाही. काका थँक्यू सो मच काका. थँक्यू सो मच. मला पाया पडतोयस का रे. थँक्यू सो मच. हरकत नाही. ऐक बाळा रडू नकोस तुला खेळायचं आहे ना खेळ. बस अरे काय दत्तू शेठ आमच्या बायकोला रडवलं तुम्ही. काल कसम खाल्ली रडवणार नाही म्हणून. हे बघ खेळतोय तो. हा चला खेळायचं. हा चला. आता 3 जोड्या आहेत आपल्याकडे. मस्त वाटते जोडी. नाही आमची कशी नाही आमची कुठे. अरे असू ना तुमची. चला आता जोड्याने खायचं. मी ओढणी घेऊन येऊ काय. अरे थांब रे काही गरज नाही ना गुत्तू बट ना. कपल म्हणजे काय पुरुष आणि स्त्री असंच नसतं. चालतं आजकाल. आपण प्रोग्रेसिव्ह कपल पण वाटाल तुम्ही. नको मग एक काम करा कपल नका म्हणू आम्हाला तुम्ही आम्हाला गेम पार्टनर म्हणा वाटलं. चालेल गेम पार्टनर लवकर सुरू करा. लवकर सुरू करा. मग त्याच्या आधी उखाणा घ्यायचा. नवीन जोडप्यापासून सुरुवात करायची. चालेल. घड्यावर घडे 32 घडे. तुम बाय ना बोकड तोंड्या. हे नवीन जोडप आहे ना हे घेईन ना उखाणा. यांचे लग्न झालंय ना. सॉरी आपलं अजून झालं नाही ना. सॉरी झालं नाही म्हणजे आपलं होणारच नाहीये. अजून काय नाही चिडू नका. शिवाली घे. सकाळी लावतात डोळ्यांवर काळा काळा गॉगल. सकाळी लावतात डोळ्यांवर काळा काळा गॉगल. ओंकार राऊत फक्त माझ्यासाठीच पागल. अरे रे चांगला होता. बघू तू आता. सोडणार नाही असं. घ्या लवकर उखाणा. ओंकार घ्या ना हो. सांगा ना त्यांना. नको ना रे अंगचेटीला येतोय. घेतो. विकत कशाला घ्यायचं घर आपण रेंटनी राहू. उखाणा आहे फक्त. विकत कशाला घ्यायचं घर आपण रेंटनी राहू. शिवाली सोड ना गेम वगैरे आपण टेंट मध्ये जाऊ. थांब जरा काय तुला घाई लागली नुसते. थांब जरा. छान घेतला. चला आता शामराव माझ्या काय रे नाव घ्या. नाही संभाव घ्यावं लागेल आता. दत्तू वहिनी बरोबर आहे करतात. गेली 10 वर्ष संसार करते मी. हे अशीच करतात. अरे दत्तू शेठ आज म्हणजे सुटला आता तुम्ही. शिवालीपेक्षा जास्त स्त्री तुम्ही वाटताय आज. थांबा तुम्ही तरी घ्या. दत्तू वहिनी घ्या. ज्याला त्याला खीर आवडते गोडाची. ज्याला त्याला खीर आवडते गोडाची. शामरावांचं नाव घेते दत्तू मी लाडाची. विनर डिक्लेअर करा. दलिंदर उखाणा आहे हा. लहानपणी खेळायला का घेत नव्हते ना ते आत्ता कळतंय मला. शामभाऊ तुम्ही पण घ्या ना आता तुम्ही नाही घ्यायचा. लांब राय रे. गेमचा भाग म्हणून तरी घ्या ना. घेतो. हा घ्या शाबास शामभाऊ. हा
भाजीत भाजी मेथीची दत्तू माझी प्रीतीची घेतलाय नाही असू दे जुना असला तरी चालेल. अहो गेली 10 वर्ष हाच उखाणं घेत आहेत ते. 10 वर्ष 10 तास पण नाही झाले ना ओळख होऊन. ठीक आहे श्याम भाऊ चिडू नका तुम्ही सगळ्यांचे उखाणे झालेत. आता आपण जाऊया का टेंट मध्ये? थांब ना बुकू, सगळे बसले तिथे, थोड्या वेळाने जाऊया. एवढी काय घाई आहे या माणसाला टेंट मध्ये झोपायला जायची? 11 वाजता कोण झोपतं? ईशा त्यांना टेंट मध्ये झोपायला नाही जायचंय. मग गप्प बस. ए वा छान झाले उखाणे छान झाले. आता आपण खेळ खेळू गेम. ओ दत्तू हा जे गेम आणा. हा लवकर आणा. चला नाही आता ठरलंय ना सगळ्यांनी जोड्यांनी खेळायचं. काय गेम काय पटकन सांगा. मला ही बाटली आहे ना, ही गोल फिरवायची. ज्या पार्टनर जवळ येईल त्यांनी हे कार्ड घ्यायचं, त्याच्यात जे लिहिलंय ते वाचायचं आणि ते पूर्ण करायचं. चांगला कपल गेम आहे हा. चांगला कपल गेम. चला फिरू बाटली फिरू. दत्तू नीट फिरू. मस्त टास्क पाहिजे काहीतरी. मस्त पाहिजे. कार्ड उचला म्हणजे असं खतरनाक टास्क पाहिजे. डेअर नको यायला बस. काय नाही एकमेकांचे 5 फेवरेट डिश सांगा. चिकन मंचुरियन, चिकन चिली, चिकन 65, चिकन तंदुरी आणि ऍपल चिकन. बरोबर आहे. एकदम सेम. मी सांगू फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस, चिकन शेजवान फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, मंचुरियन फ्राईड राईस. हे बरोबर आहे. बरोबर करेक्ट आहे. मेंटेनन्सच नाही. गाडीवर न्यायचं संपलं. बघा किती छान आहे तुम्ही. तू का बायको आहे का रे माझी शेंगदाण्या? बघा तुम्ही आहो जाहो करतोय मखडवतोय. कशाचं डोंबल्याचं प्रेम बेवडा येतो. चकण्याचे आयटम सांगितले तिने सगळे. माझ्या बोकुला असं बोलू नका. शिवाली जाऊ दे. लग्न न झालेली माणसं काय काय बोलतात. ठीक आहे काही हरकत नाही. मी शामभाऊ चिडू नका. ओ शामभाऊ कशाला तुम्ही काहीतरी बोलताय. म्हणजे हा ठीक आहे. चला पुढे परत मी भांडणं नको आपण छान खेळूया. उचला अरे ती अहो कार्ड उचला. तुम्ही लवकर उचला. आम्हाला नको. काय अरे अरे हो अगं काय नाही एवढं नको रे. सांगा ना काय. बायकोवर कविता करा. ओ किती गोड. करा चला करा. जमते त्यांना. जमते नाटक करतील आता. करतो. तू जुई तू जाई. जमताय. तू जाई तू जुई. आता टेंट मध्ये पण जायचंय. पटकन नाही ना कविता. तू जुई तू जाई मी लेखणी तू शाई. वा तुझ्या विना मला करमत नाही ग नाही करमत. वा हे करमत नाही वगैरे फक्त बोलायला. थकून बागून घरी आले की लगेच सुरू करतात. रात्रभर झोप नाही मला. आमचं वेगळं आहे काकू. लग्न झाल्यापासून हा गेलाच नाहीये बाहेर. आणि आम्हाला पण रात्रभर झोप नाहीये. आणि आमचं तर त्याच्यापेक्षा वेगळे. गेली 10 वर्ष संभाळते त्यांना. तुम्हाला सांगते 10 वर्ष नाही मला काही ना काही बघी राहणार कर तू रे. तू माना चगेल बाण्या. अरे तो मजा करतोय कधी कसं म्हणजे बरं नाही. चिडू नका. चला फिरव दत्तूजी. मी फिरवते परत. दत्तू वहिनी शाबास दत्तू वहिनी. नाही दत्तू असं नाही. दत्तू वहिनी निवडायची असं नाही. पटकन उचला. अरे किती मखडा होतोय. वाचना काय ते. चला वहिनी. माझं फेवरेट आहे. सांगा. अहो ठेवा ना तो ऊस थोड्या वेळासाठी.
आपल्या पार्टनरच्या पाठीवर बोटाने चित्र काढायचं आणि पार्टनरने ते ओळखायचं. अरे मला नाही खेळायचे. असं नाही. असं काय करता आता आपलं ठरलंय की नाही कपलनी खेळायचं. तुम्ही असा रसभंग करू नका. मला आलं असतं ना मी बोट सोडा मी काढलंच असतं चित्र. नाही तर आता त्यांच्यावर आलंय ना. खेळा खेळा. रामराव चिटिंग नाही करायची. हा चला उलटे व्हा. उलटे व्हा म्हणजे चित्र काढायचंय ना मला. उलटे व्हा. हा ठीक आहे ठीक आहे. मी चित्र काढतो. चला चला शाबास. मिसेस श्याम राजपूत. हो नका ना. एक मिनिट. चुकलं चुकलं होतं. कुकू राहिला तो. खोडलं चुकलेलं. चिडू नका. हा आता काढते. हा 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 काय मेरा खुल्ला काय संभव नाही रे भाऊ. काय अरे नाही 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 सांगू शकत मी. नाही सांगू शकत. 4 चौकात सांगण्यासारखं नाहीये. काय एवढं काय काढले काय. 1 नंबरचा दलिंदर हा दलिंदर. काढलाय काय. तुझ्या तोंडात कुठे ठोकली पाहिजे तू बोलायला. अरे काय झालं सांगा काय सांभव फालतू येतो 1 नंबरचा. श्याम भाऊ अहो ऐका खेळ असा सोडून नका ना जाऊ. खेळ दत्तू वहिनी काय चित्र काढलं होतं पाठीवर. ऊस. वा वा अतिशय क्यूट अँड लवली परफॉर्मन्स. आणि दत्तू वहिनी तर बाई आम्हाला खूपच आवडल्या. खूप भारी दत्तू खूप भारी. बघूया हे कपल गेम्स आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. निर्मितीताई मला एक काय आवडलं माहितीये ना. हे एक नुकतं लग्न झालेलं कपल आहे आणि हे एक सगळं पचवून तयार झालेलं कपल आहे. आणि त्या 2 कपल्स मधली जी वेगवेगळी केमिस्ट्री आहे ती तुम्ही दोन्ही कपल्सनी इतकी अप्रतिम दाखवलीत. खूप 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 छान वाटलं मला. आणि दत्तू तुझं काय करायचं रे. तू दिवसेंदिवस जो काही विनोदाला जे काही एक वजन प्राप्त करून म्हणजे तू एवढासाच आहेस पण विनोदाला जे वजन प्राप्त करून देतोयस ना तू खूप गोड दत्तू खूप गोड. मी एरवी इथल्या मुलींवर फिदा असते सगळ्या. आजही मी एका मुलीवरच फिदा आहे. ये मला मिठी मारायची. व्हेरी एंटरटेनिंग. राऊत बाकी टेंट मध्ये जाण्याशिवाय कशातही रस नसलेली तुझी बॉडी लँग्वेज मला खूप आवडली. कडक म्हणजे क्रेझी होता तो सगळा पार्ट. तुम्ही ईशा मला म्हणजे हे प्रश्न तसे बघायला गेले तर डम प्रश्न आहेत पण तू त्याच्यामध्ये इतकी जेन्युइनिटी ओतलीस की ते इनोसेंट वाटले. सो त्याच्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. मजा आली. तर तू क्रेझी परफॉर्मन्स मजा आली. तर मंडळी ही हास्य गीतं अशीच चालू राहतील पण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोप घ्यायची. आता भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही मात्र लक्षात ठेवा आता तुमचा आठवडा होणार आहे हसरा कारण तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची. नमस्कार मंडळी. आता तुमचा आठवडा होणार हसरा कारण तुमच्या भेटीला येणार तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. आठवड्याची सुरुवात तजेलदार करण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. प्रफुल्लित मनानं त्यांचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सईद आंबेडकर. खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला आपण कोणत्याही एका व्याकरणात बांधू शकत नाही. चला बघूया प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा पुढील प्रहसनातून ज्या दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. या अवंतिकाची या. अवघ्या 3ऱ्या घडीलाच आज थांब्यावर पोहोचलो नाही. आज तागायत घरापासून थांब्यापर्यंत इतक्या पटकन कधीच आलो नव्हतो. हो रे विभाकर.
अंमळ इथे बसूया का? नाही म्हणजे प्रवासात नंतर दगदग होणे आहेच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेईन म्हणते. अगदी अगदी. बरं मला सांग, हा थांबा ठाणे शहराजवळ जाणाऱ्या जनिकेचाच आहे ना? नाही गर्दी नाहीये ना, नाहीतर उगाच इथे तिष्ठत बसावं लागेल उन्हात. अवंतिकाजी बैसा तुम्ही, बैसून. मला वाटतं त्यांनी प्रस्थानाची घटिका बदलली असावी. आपण योग्य वेळेतच गंतव्यस्थानी पोहोचू, काळजी करू नका. आपण रडू नका, रडू नका. थांब तुझ्या तर काय झालं ताई? दादाचा पादा. ही बोलण्याची पद्धत नव्हे. हे बघा, या ठिकाणी आमच्या गावाकडे असंच बोलते, त्या ठिकाणी आम्हाला सांगू नका तुम्ही. अवंतिकाजी तुझ्या आईला रडती कशाला ग? वाजू 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 ना. कसं करमत नाही ग. लावणी म्हणलीस, लावणी म्हणली, लावणी म्हणलीच नाही, लावणी म्हणलीच नाही. खरं सांग, लावणी म्हण कशाच नावानं रडती? कशाच नावानं भोंगा पसरलाय? सकाळ धरणं किरकिर. मला कळतंय अवंतिकाजी, मला कळतंय. आपण स्त्री मुक्तीसाठी इतकी व्याख्यानं करतो, पण आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुर्दैवाने खरंय. पहा पहा काय चाललंय. पहा, आजही समाजातल्या अनेक स्तरांवर, अनेक विभागात निश्चितम ठिकाणी जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे. खरं तर मला ही पुरुषी मानसिकताच पटत नाही. हे जे पुरुष असतात हे मला द्विस्तरीय आणि दुटप्पी वाटत राहतात नेहमी. काय काय मानसिकता आहे ही? कधी कधी मला वाटतं स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारे हे पुरुष सुद्धा आपल्या घरात आपल्या स्त्रियांशी अंमळ विपरीतच वागत असतात. हे पुरुष असे समोर आले ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. हो हो अवंतिकाजी, माझ्या सुद्धा. सांडग कुठे आहे ती? सांडग कुठे आहे ती? रडू नका. बुक्का हाणल्या करीन, हिकडून हाणीन. महोदय, हिंसा बरी नव्हे. ए दादा पादा, चल तिकडे. शब्द सांभाळून काय मध्ये टेमणे. हे पहा, टेमणे असं त्यांचं नाव नसून विभाकर, श्रीयुत विभाकर असे नाव आहे यांचे. तुम्ही कोण, मिसेस विभाकर का? नाही, त्या मिसेस विभाकर नाहीयेत, पण मी त्यांचा नवरा आहे. मी तेच म्हणलं की. नाही, लक्षात घ्या, मिसेस विभाकर ही त्यांची ओळख नसूच शकते, ती नाहीच आहे. लक्षात घ्या, ओळख ही सावलीखाली झाकोळलेली नसून ती स्वयंभू असावी असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात घ्या. दिवाळीला काय उठणं लावता लावता खाल्लं होतं काय जरा? कुठली भाषा बोलताय? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कुठली भाषा बोलताय? काय कळण झालंय? हे पहा, प्रमाण मराठीतच बोलत आहोत. अरे पण तुमचा संबंध काय? आमच्या मध्ये कशाला बोलताय? एक क्षण. मला सांगा, या तुमच्या सहचारिणी आहेत ना? नाही, बायको आहे माझी. हो, म्हणजे सहचारिणी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? कसं म्हणजे? मी कसं वागेन? माझी बायको आहे, तुम्हाला काय करायची? मुळात तुम्हाला कळत नाहीये, तुमची वागण्याची पद्धत चुकीची आहे. माझी कशी बसून तुम्हाला काय करायची? काय करायचं म्हणजे? अहो इथं माझं सांडगं का होणार? तुमचं काय म्हणजे? मुद्दा सांडग्याचा आहे का इथे? एक क्षण. या तुमच्या नाही, हिंसा करायची नाही, नाही तर मी पोलिसात तक्रार करेन. इथल्या वरिष्ठ निरीक्षकापर्यंत ओळखीत माझ्या. काय माझा पती परमेश्वर आहे, कशाला पोलीस बिलीस? ताई, हे दास्य आहे, लक्षात घ्या. हे बघा, काय तुम्ही आधी त्यांच्याशी नीट वागा. नीटच सांगतोय. त्या तुमच्या अर्धांगिनी आहेत ना? नाही, बायको आहे. अर्धांगिनी म्हणजे बायकोच. मग ससाचारिणी काहीतरी म्हणलं. ससाचारिणी कसा असेल? मग म्हणलं की सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. बघा जरा त्यांच्याकडे किती भेदरल्यात त्या. तर बाबा का ओरडताय तुम्ही त्यांना? ही भेदरली. हो, नाटकी आहे, नाटकी. हिच्याकडे बघण्यावर जाऊ नका, मेलो ड्रामा करतीये ही, कळलं का? एक नंबरची डेली सोबोल हिरोईन आहे. तिकडून शिकून आली असलं सगळं. तुम्हाला सांगतो, चॅनल आहे की नाही, त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली. अवघ्या 8 दिवसाच्या नोटीसीवर बंद पडली यायला. ही किती दिवस सहन काढतली?
2 वर्ष हीच सहन केलं त्यांनी. म्हणली बांध नाही पाहिजे, इकडे घेऊन आलोय मग. पण तुम्ही का त्यांच्याशी असं अरेरावीने बोलताय? अहो काय झालंय, सांडगं माझ्या आईनं सांडगं माहिती का? सांडगं असते ती. सांडगं दिलं होतं आईनं. आई म्हणली माझी आठवण आली की एक सांडगा खा. 365 दिवसाचं गोट्या मोजले का 365 सांडगं मोजला आईनं. पिशवी भरून दिली होती. माकडीनं सांडग्याची पिशवी हरवली. ओक साहेब बोला. तुम्ही लगा तिकडे शूटिंग आणताय, तिकडे आमच्या बायका येड्या होत्या त्या. हा काय म्हणली परत म्हण. एक क्षण. घालीन बुक्का. हे असं घालीन बुक्का. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? पत्नी आहेत ना त्या तुमच्या? अहो हो, पण सांडग्याची पिशवी घालवली नाही ना. पण त्याने एवढं झालंय काय? कुठे आहे ती सांडग्याची पिशवी? सांडग्याची पिशवी कुठे? अहो ते ऊसाचा रसवाळाचा गाडा होता ना, त्याच्या चिपाडाची पिशवी ना आमची पिशवी सारखीच होती. मला कळलंच नाही का मी आमची ठेवली त्याची उचलून आणली ती. अगं पण मला एक दिवस रस नसती पिलीस तर का मिली असतीच होय का? आईला त्यानं आता सांडगा खोळूम मध्ये टाकलं तर सांडग्याचा रस बाहेर येईल. तुझा बाप देणार आहे घेऊन सांडग्याचा रस. आता मी काय करू? माझं तेवढ्याशाने पोट नाही भरत. मला लय ताण लागलेली, उन्हाचा लय त्रास होत होता. म्हणून काय 12 गल्लास पिशील होय? हा किती? ती बी फुल्लच आहे. ही एवढा गल्लास असतो, पंजाबी लोकांना बी मागं टाकल. एवढा 12 गल्लास पिली बाय. कळलं का? अरे काय बाय आहेस का काय उंट आहेस? एवढं पित का कोण? धंद्याला लावशील बघा मला. नाही बुक्का टाकीन रडलीस तर बघ. एक क्षण. हे तुमची पत्नी आहे ना ती? पत्नीचं खाणं काढणं बरं नव्हे. खाणं नाही पिणं काढलंय मी. अरे खाण्यावाजून आलोच नाही. ही बाई लय तुम्हाला सांगतो सगळं 12चं लागतं हिला. म्हणजे अंडी 12, लेग पीस खाणार 12, भाकऱ्या खाणार 12, कुस करून खाती. इतकं खातात या? तालमीतली आहे. अच्छा, नाटकात भाग घेता? नाही तसलं नाही. कुस्ती आखाड्यातली आहे. माती घेतली नाही एकदा अंगाव, 2 माणसं संगच पिरगाळती. लई अडागडी आहे. कळतंय. अंमळ शरीर यष्टी सुदृढच दिसते जरा त्यांची. दंड सुद्धा माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहेत. पहिलवान आहे पहिलवान. सुट्टीच नसती तावडीत गावल्या. तसं म्हणजे मी सुद्धा पहिलवानच आहे. हो. पण खरं सांगू का, तुम्ही पैलवान वाटत नाही. दिसण्यावर जाऊ नका, चोरबवाडी आहे. आलो का नाही आखाड्यात बघतच बसाल. नाही मला नाही बघायचं. बघा एकदा मजा येते. मजा येणार असेल तर मी बघेन. काय बोलताय? अवंतिकाची नात्यात बंधनं नको. बरोबर आहे, नात्यात बंधन. जाऊ द्या. सांडगं घालवलं तू माझं होय ग. ही तुम्हाला सांगतो, ही लग्न झालं नाही तवा हिला म्हणलं ए कुस्ती बंद करायची, कुस्ती बंद करून टाकायची. गावात भेटत यावं सगळी. अरे लग्न झालं म्हणून तिने तिची प्रतिभा सोडून द्यावी का? घाबरले असतील ते, भेदरले असतील ते सुद्धा. काय पुरुषांच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात आपली धर्मपत्नी शड्डू ठोकून उभी आहे याची लाज वाटली असेल त्यांना. लय पाठांतर करून आलाय तुम्ही. नाही मला कल्पना आहे. हे असले पुरुष आहेत ना, आपल्या बायकांना असे कोशात ठेवतात. बरोबर ना? हे करायचं नाही, असं वागायचं नाही, इथे जायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. काट्या कुंपणाने बांधून टाकता तुम्ही स्त्रियांना मूषक मुखी. नाही यांनी नाही काटे कुंपात मला गुंडाळलं कुठं. नाही तर तुम्ही येऊन बघा, दबदबा आहे गावात. सगळी डुकरं भेटते ती. बाई डुकराच्या मागे लागती. त्या दिवशी 2 डुकरं धरली अशी गर 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 आपटली. डुकर दगड डुकराच्या मागे लागती. अहो लय दबदबा हिचा गावात. वाटेल ते बोलताय. यांना पाहून वराह सुद्धा पलायन करतात. वरा नाही, डुकराव. डुकरांनाच वराह सुद्धा म्हणतात. मुळात तुम्ही त्यांना अद्वा बोलू नका. पहा जरा त्यांच्याकडे थरथरतायत त्या. पण डेली सोहप नाटक आहे ती सगळी. तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? ए तुझं काय ग? रडू नको. नाही रडत. बघतीस कुठं? कुठं? खाली बघ. एवढं बघशील का? एवढं करू नकोस ग. पहिला दिवस आहे मुंबईमध्ये आपला. एवढं नाही करायचं. एक क्षण. मुली तुझा प्रथमच दिवस आहे आता मुंबईतला? माहित आहे
हा पहिलाच दिस आहे माझा इकडं. मला मुंबईला बघायची होती पण हे आणतच नव्हतं. बस बस लय अनोळखी माणसांची लय बोलत नाही. बस झालं एवढं चला बस झालं बस झालं चला. हीच ती पद्धत, यालाच म्हणतात पारतंत्र्य. हा, स्त्रीने असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही, ह्याच्याकडे बघायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. अशा स्त्रियांना तुम्ही कुंपणात बांधून ठेवता. नाहीतर काय, तिची देखील काही स्वप्न असतील, तिने ती स्वप्न पूर्ण करायला नको. ताई, काय स्वप्न आहेत तुमची? मला अमिताभ बच्चन सोबत ऍक्टिंग करायची या. अमिताभ बच्चनला करायची का तुझ्यासोबत? काय गेली, काय स्वप्न घेऊन आली आज अमिताभ बच्चन वर ऍक्टिंग करायची? तुला काय कळतं का? बस, ही असली स्वप्न आहे तिची. असू शकतात, स्वप्न असू शकतात. आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे, वरम अपयशो न तू लघु ध्येयम. वा अवंतिकाजी. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. पहिलं नाही पण दुसरं बरोबर आहे ताई तुमचं. कळलं. तुला मराठीतलं कळलं आणि इंग्लिशचं कळलं होय ग? नाही हो, तसं दोन्ही बी नाही कळलं, पण दुसरं कानाला ऐकायला बरं वाटलं मला. कळलं ना? बघितलं का असं येडा पांड्या आहे ह्यो. वाटेल ते बोलू नका. दोंड्या आहेस काय जरा? दोंड्यात आहेस तू. एक क्षण थांबा जरा. काय चाललंय हे? मगापासून काही म्हणताय त्यांना. काय विडा पांड्या, काय धोंड्या, हे नाव असतं का धोंड्या? धोंड्याच नाव आहे. अरे असं कसं, काहीतरी आईने छान नाव ठेवलं असेल ना. नाही म्हणजे मी धोंड्या म्हणतो, तसं नाव तिचं प्राजक्ता आहे. प्राजक्ता. वा, कमाल, लाजवाब नाव, प्राजक्ता. सुंदर. हो हो, नाही नाव सुंदरच आहे प्राजक्ता, पण आज तुम्ही विभाकर आणि मी अवंतिका आहे हे विसरू नये. नाही, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की कोणीतरी म्हटलेलं आहे, प्राजक्ताची फुले जणू देवाजीची डुले. इतकं सुंदर नाव असताना तुम्ही त्यांना धोंडा म्हणता? दगड आहेत त्या? नाही, माती आहे. अरे स्वप्नच बघा की काय. कशाला मुंबईला आलोय का आपण? मला लोकलची ट्रेन बघायची होती. बघा काय स्वप्न आहे ती. नाही, स्वप्न नसू शकतं. तुम्ही का त्यांची स्वप्न मारण्याचा प्रयत्न करताय? का त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करताय? नाही, तसं नाही. मग कसं आहे? अरे नरासारखा नर आहेस ना रे तू. हा, हातीपायी धड आहेस ना, आणि कसं वागतोस बायकोशी? तिला घालून पाडून बोलतोस, तिची उपेक्षा करतोस. यांनी नाही केली काय उपेक्षा पुपेक्षा? केलेली आहे. तुमच्याशी अधवा तद्वा बोललेले आहेत ते, तुमची प्रतारणा केलेली आहे त्यांनी. तसलं नाही काय करत मी. बायको आहे माय, फक्त काय धाकात ठेवायला लागते आणि येड्यात करते मग ती. अरे पुरुष म्हणवतोस ना तू स्वतःला. हा, हाच तुझा पुरुषार्थ. अरे दाढी वाढवली आणि मिशीला असा पीळ दिला म्हणजे पुरुषार्थ सिद्ध होत नसतो. पण मला आवडते यांची दाढी मिशी. ताई, तू फसतीयेस. हे दास्य आहे ताई. हे जे असे पुरुष जे खोटा पुरुषार्थ मिरवतात आणि त्या पुरुषार्थाचा गैरफायदा घेतात, त्यांच्या भर चौकात दाढी मिशा बाजारल्या पाहिजेत. त्यांना मिशीचित केलं पाहिजे. तूच पांड्या भुसनाळ्या. शांत शांत शांत. तुम्ही काय रे रत्ताळ्या? तू माझ्या पुरेच्या मिशा काढणार? हे पहा मुली, तू मिशा काढणार त्यांची? नाही. स्वतः तर खोटी लावतात, त्यांच्या मिशा काढतात. हाडाची काड आणि कमरेचं तुंतुन झालेल्या. प्रादेशिक भाषेचा वापर. नाही, प्रादेशिक भाषेचा वापर नाही. शिव्या. शिव्याच देती तुला. जोर आहे. तुझ्या मर्याईचा गाडा उचलला. तुम्ही म्हणला म्हणून सोडलं बर का. अवंतिकाजी, एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपण आयुष्यभर स्त्री मुक्तीसाठी झगडलो, पुरुष मुक्तीसाठी कधीतरी जगणार. कुत्रे तसलं नाही चालत. अरे काय चाललेलं का? पळवून लावलीस की त्याचनी. असं असतं दो कुठं माझा पांड्या.
चल मी बॅग घेतो आणि सांडग्याचं काय नाही म्हणू. मी घेते की तुम्ही नका अगं नाही ग मी घेतो नको टेन्शन घेऊ. अगं तसं काय नाही घेतो मी बॅग आणि सांडग्याचं काय लय मनावर घ्यायचं नाही. सांडगा येईल नाही. वा 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 एकदम रॉ खतरनाक येणा पांड्या परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. वा वा. बघूया हास्यरसिक कशी कॉम्प्लिमेंट देतात प्रसादा. खतरनाक, जबरदस्त. पृथ्वीक इतकं शुद्ध नितळ मराठी बोलणारा या मंचावरचा तू एकमेव कलाकार आहेस. थँक्यू सर. म्हणजे मराठी सगळेच चांगलं बोलतात पण शुद्ध पवित्र मराठी तुझ्या तोंडून ऐकताना फारच म्हणजे असं मन भरून येतं. क्या बात आहे. वा 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 वा. रसिका फार मस्त. त्याच्यात तोडीस तोड बोललीस तू आणि त्या गोडव्यानी बोललीस आणि तू दिसतेसही फार गोड आज. फार मजा आली तुम्हाला दोघांना ऐकताना. थँक्यू सर. आणि हे दोघं इतकं रंजक आणि काय म्हणूया इतकं अवघड मराठी समोर सादर करत असताना सावत्या तुझी एंट्री म्हणजे सगळं असं गुलाबजाम, जिलबी, अंगूर रबडी, मैसूर पाक असं सगळं गोड 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 समोर चालू असताना असं झणझणीत ठेच्याचं एक बोट असं चाकवून तशी तुझी एंट्री होती मित्रा. आहा क्या बात. खरं तर येडा पांड्या तू आहेस खरं सांगायचं. अफलातून फार मजा आली. प्राजक्ता तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. म्हणजे दर्शनी तू जरी पृथ्वीकला खांद्यावर घेतलं असलंस तरी प्रत्यक्षात तू अख्खं स्किट खांद्यावर घेतलंस. तुझा वावर फार अप्रतिम आहे. तू फार प्रेक्षणीय आहेस आणि तू फार श्रवणीय सुद्धा आहेस. म्हणजे तुझा आवाज फार गोड आहे आणि तू ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरलास नवऱ्याशी बोलताना आणि नंतर शेवटी पृथ्वीशी बोलताना लाजवाब. तू नाटक कर. तू रंगमंचावरती फार धुमाकूळ घालशील. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू वारंवार या मंचावर आलीस तरी आम्हाला खूप आवडेल. कल्लास परफॉर्मन्स होता. तुमची सुमधुर आणि शुद्ध भाषा ऐकून आमची कर्णपटल तृप्त झाली. खूप मजा आली आणि मला असं वाटतं ही कॉन्सेप्ट संकल्पना ब्रिलियंट होती. सचिन गोस्वामींची होती आणि हे डोक्यात येणं की एक ही भाषा आणि एक ही भाषा आणि त्यातून होणारा विनोद हे त्यांनाच सुचू शकतं असं मला वाटतं. प्राजक्ता तू एक वेगळा फ्लेवर या मंचावर घेऊन आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आम्हाला खूप मजा आली. खूप ऑनेस्ट, खूप नॅचरल आणि धमाकेदार परफॉर्मन्स होता. थँक्यू. मंडळी आता इथे रंगणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका मुलाखतीचा कार्यक्रम अर्थात जाऊया गप्पांच्या गावा. चला बघूया आज गप्पांच्या गावाला कोण येणार आहे ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खर्रा आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, आपण हास्य जत्रेची मंडळी नेहमीच या मंचावर नवनवीन प्रयोग करत असतो. हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्याची करंजी, नाविन्याचा खवा. हास्याची करंजी, नाविन्याचा खवा आणि घेऊन काय आलोय? जाऊया गप्पांच्या गावा. हे म्हणजे असं झालं सईत आमणकरांचा बाबूरावला पकडा हा कॅच बाबूराव कॅच या नावाने परत रिलीज केलेला आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या. बऱ्याच दिवसांनी येतोय हा कार्यक्रम. मनात हुरहुर आहे, धगधग आहे, पण मला खात्री आहे मला तुमच्यावर जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षा. असं तुम्हाला कल्पनाच आहे या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांच्याशी छान छान गप्पा मारतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव कर्णमंजुषा कंठशोषे. इर्शाद 5 पर्यंत हॉल आहे, पटपट आटपूया. दोन वाक्य नाही झाली, हीच 2 वाक्य होती. येस तुमचं स्वागत करतो. येस नाही ट्रे घ्या, ट्रे द्यायचं.
हे नाही ट्रे ट्रे नाही, झाड ना? नाही आम्ही ट्रे देऊन पाहुण्यांचं स्वागत करतो. मग झाड कशाला आणलं? असं ट्रे नुसतं बरोबर नाही दिसत ना म्हणून ते घ्या ट्रे घ्या येस. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा 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 वा. आता या ट्रेचं काय करू मी? हे ट्रेच्या पुढे न लावा आणि फिरा त्याने. ए नया सीजन का पहिला पंच आ गया रे. ये सीजन में कुछ खरा नहीं है अभी, जबरदस्त है ये सीजन. प्लीज बसा 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 प्लीज बसा. तुमची ओळख करून द्या प्लीज. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी कर्ण मंजुषा कंठशोषे. लाज वाटली पाहिजे. कुणाला लाज वाटली पाहिजे. नाव सांगितलं अजून टाळ्या नाही वाजवल्या. जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. नाही पण मला खरंच खूप आनंद झालेला आहे. म्हणजे एवढा आनंद झालेला की मी तुम्हाला खरं तर काही सांगू शकत नाहीये की आज एवढ्याशा आमच्या छोट्याशा मंच आज दिसतच नाहीये. व्यापून काहीच नाही दिसत आहे. एवढ्या तुम्ही आज इथे व्यापून गेलेला आहात. गुंठा मंत्री कंठशोषे कंठशोषे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. पहिला प्रश्न माझ्या मनातला, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात तोच असेल प्रश्न की एक 3 वर्षाची शेंबूड पुसत अख्ख्या गल्लीत करत फिरणारी मुलगी ते आजची ही स्टार, डबिंग स्टार, या प्रवासाबद्दल काय सांगाल? एक मिनिट तुम्हाला कोणी सांगितलं मी शेंबडी होते? तसं नाही. एवढं मोठं नाक म्हटल्यावर काहीतरी तर असणार. जस्ट एक मला वाटलं अंदाज घे. नाकावरून अंदाज आला मला. तुम्ही काही समजताय. मी अजिबात शेंबडी नव्हते. आणि 3 वर्षाची मी गल्लीत करून का फिरत असेल असं मला वाटलं बाबा. असं नाही तसं नाही. प्लीज पुढे सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. पुढे पटपट 5 वाजता हे करायचं. बोलू ना. मी कर्ण मंजुषा कंठशोषे. डबिंग क्षेत्रात सध्याचं आघाडीचं नाव म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. मोठी कारकिर्दी आहे तुमची. तर थोडा वेळ लागणारच मला कल्पना आहे. प्लीज टेक युअर टाइम अँड डू इट. बोलू ना. हो येस ऑफकोर्स. इथपर्यंत यायचा प्रवास फार खडतर प्रवास होता. अजिबात सोपा नव्हता. ह्या नकला करणं आणि वेगवेगळे आवाज काढणं हे सगळे कलागुण माझ्यात लहानपणापासूनच होते. म्हणजे खरं म्हणायला तर किडे होतेच थोडेसे. हे किडे नाही आहेत, किडेच आहेत म्हणजे. शाळेपासूनच होते. अगदी. शाळेतला एक किस्सा सांगते तुम्हाला. लहानपणी वर्गात असताना आमच्या वर्गातली सगळी मुलं खूप मस्ती करायचे. एक दिवशी असेच खूप मस्ती करत असताना मला कळत नव्हतं काय करावं. तर आमच्या फडतरे बाई होत्या. फडतरे तुम्ही ओळखता? नाही मी नाही ओळखत. नाही जस्ट एक फडतरे आडनाव मला आवडलं म्हणून एक त्याला चाल लावली, बाकी काही नाही. आमच्या फडतरे बाई होत्या. मी त्यांचा आवाज काढला. काय रे कोण आहे तिकडे? बाप रे. सगळी मुलं एवढी घाबरली. काय सांगताय? एकदम शांतता पसरली. मी ओळखत नाही बाईंना तरी मी घाबरलो. इकडे काय आवाज काढला तुम्ही आता? इथून आणि खांद्यातून. कलाकार आता तुम्ही कलाकार आहात तुम्ही. खांद्यातून असं करून नाही तेच म्हणजे ते जे काय काढलं ते क्या बात आहे. या किशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. दुसरा एक किस्सा पण फार कमाल आहे. मग आधीचं का सांगितलं? तो कमालच सांगायचं ना आधी. मग याला काय अर्थच नाही ना. मी सांगितलं 5 वाजेपर्यंत हॉल मोकळा करायचा. पहिला सांगितलं त्याच्यातून दुसरा आठवला ना. मला एवढंच म्हणाय कमाल कमाल कमालच इथे पाहिजे. दुसरं काही नको. प्लीज कंटिन्यू. तर लहानपणी आमच्या एरियात फार चोऱ्या व्हायच्या. तेव्हा ती चड्डी बनियान गँग फार फेमस होती. हो येस. मी सुद्धा ऐकलं होतं रसिको. आमच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी चड्डी बनियान नावाची एक गँग होती. अत्यंत क्रूर होती. ते लोकांनी वाळत घातलेले चड्डी बनियान असे चोरायचे आणि मग जाऊन चड्डी बनियान म्हणून विकायचे. नाही तसं. अहो ते स्वतः चड्डी बनियान घालायचे. हा मग ठीक आहे. म्हणजे मी पण घातलंय बनियान. म्हणजे मी त्यांच्या गँग मधला. तुम्ही दाखवू नका हो. ते फक्त चड्डी बनियान घालायचे. का ते निलाजरे होते? नाही हो. ते त्यांची स्ट्रॅटेजी होती ना. चड्डी बनियान घालून अंगाला तेल लावून ते फिरायचे. सॉरी माझा आवाज फार वाढला. आय एम सो सॉरी. तसं तुम्ही डिस्टर्ब करताय. नाही मला जस्ट एक तर एकदा ते आमच्या एरियात असे आमच्या शेजारच्या घरी चोरी करायला आले. मी अशीच खिडकीमध्ये बसले होते चंद्र बघत. का चंद्र बघत का? दिसत होता. आमच्या खिडकीतून रेल्वेची पटरी आहे. तिकडे सगळे खो खो खेळायला सकाळी बसतात. मलाही दिसतं. मी बघत नाही ते. दिसतंय म्हणून बघायचं नाही. बरं चंद्र तुम्ही रोज बघता. अमावस्येच्या दिवशी काय बघता? तुमचा चंद्र. सॉरी तुम्ही असं पटकन सॉरी जस्ट एक विचारलं मी तुम्हाला. खूप डिस्टर्ब करताय. आय एम सॉरी. ही पद्धत आहे या शोची. त्यामुळे बोलायला मी आले ना. तुम्ही खूप बोलताय. प्लीज बोला. येस. तर काय कुठे होते मी? चड्डी बनियान मध्ये. ते काय सांगत होता तुम्ही? किस्स्यामध्ये कुठे होते? बनियान मध्ये होतात. बनियान नाही चड्डी.
हा चड्डी बनियन गँग चंद्र बघत बसले होते आणि मला दिसलं की शेजारच्या घरात काहीतरी हालचाल होते. तुम्ही बघितलं तर चोर शिरले आतमध्ये. ओ माय गॉड. मला काय करायचं कळेना. लहान होते आणि पोलीस पण म्हणजे मोबाईल नव्हते ना तेव्हा आपल्याकडे. चोर दिसले आणि मी काय केलं असेल तेव्हा. अळूवड्या नाही हो. चोर काय केळवणाला आले होते का? तसं नाही, मला वाटलं तुमच्या घरी केले असते. तुम्ही वेडे आहेत, तुम्ही नका बोलू. नाही सॉरी. हो मी पोलिसांच्या सायरनचा आवाज काढला. काय सांगताय का? चोरांना वाटलं खरंच पोलीस आले आणि चोर पळून गेले. क्या बात आहे. हे जे तुमचं प्रसन्न अवधानी आहे, प्रसंगावधान हॅट्स ऑफ आहे त्याला. मी खरंच सांगतो, नकला आणि हे आवाज मी लहानपणापासूनच काढायचे. बर. प्राण्यांचे आवाज तर मी एकदम हुबेहूब काढायचे. काय सांगता, प्राण्यांचे आवाज? हो म्हणजे कुत्रे, मांजर, बदक. मी पण लहानपणी प्राण्यांचे आवाज काढायचो. मी अजूनही काढतो. म्हणजे काय आवाज. नाकतोडा, कमाल, झुरळ, निकाल चल निकाल. अरे खतरनाक आवाज काढायचो मी. आणि गांडूळ, दाखव गांडुळाला मला हे मिळतं, वन्स मोर मिळतं, स्टँडिंग ओवेशन मिळतं. तुम्ही गांडूळचा आवाज काढता? हो. कसं जबरदस्त. तुम्ही डोळे मिटलेत ना, तुम्हाला वाटेल समोर गांडूळच आहे. डोळे उघडे ठेवून पण मला तेच वाटतं समोर गांडूळ आहे. अरे बापरे. नाही पण खरं सांगतो, तुम्ही डोळे मिटा बघा. डोळे मिटा. हा डोळे मिटा. आवाज बघा. हात पुढे करा. गांडूळ तुम्ही गांडूळचा आवाज गांडूळ असा काढाल? गांडूळ असाच काढावा लागतो आवाज. मी सगळ्यात भारी आवाज कशाचा काढते माहितीये? कुठला? कानाखाली. व्हायलेन्स. तुम्ही काही बोलतात. ऑफकोर्स आपल्यातलं अंतर पटकन कमी होईल. नको. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या या क्षेत्रातलं गॉडफादर कोण आहे? थँक्यू. चांगला प्रश्न विचारला. मी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगत असते. इथलं बोला. इथलं बोला. बाहेरचं मला सांगू नका. 5 वाजता हॉल मला द्यायचा आहे. कृपया इथलं बोला. बाहेरचं इथं आव्हान तर काही बोलणार. हा मी बोलते. बाहेरचं मी सांगितलं असं. बऱ्याच मुलाखतींमध्ये मी सांगितलंय. आजच्याही मुलाखतीमध्ये मी तेच सांगते की माझे गॉडफादर, माझे गुरु, माझे मित्र, माझं सर्वस्व म्हणजे माझे बाबा. मला माहिती आहे, या खुर्चीवर बसलं की बाबाच असतो तो सगळा. तुमच्या आधी पण होती ना, तिथे पण बाबाच होते. नाही माझ्या सॉरी बाबांचं नाव काढलं की मला खूप रडू येत. आम्ही सॉरी. जाताना कानफडात मारून गेले? नाही सॉरी. नाही मी रडू का आलं एकदम. मला ते बाबा नसते तर काय झालं असतं मला माहित नाही. बाबा पाहिजेत आयुष्यात. बाबा पाहिजे म्हणजे बाबा नसते तर मी तरी बोलू की तुम्ही बोलताय? नाही तुम्ही प्लीज बोला. तुमचा इंटरव्ह्यू आहे. येस. हा आय एम सॉरी. असं बाबांचं नाव काढलं की रडू येतं मला पटकन. हो येस ऑफकोर्स. बाबा नसते तर माझं काहीच होऊ शकलं नसतं. मी इथे बसूच शकले नसते. आमची परिस्थिती फार बेताची होती. म्हणजे अगदी मी 6-7 वर्षांची असेल तेव्हा माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या भावांचे वाद झाले. मग वाटण्या झाल्या. मग ते घरातून बाहेर पडले. अगदी रागारागातच बाहेर पडले, काहीच न घेता. वाईट झालं. हो म्हणजे तेव्हा आमच्याकडे अक्षरशः राहायला घर सुद्धा नव्हतं. मला का नाही फोन केला? मी नंबर दिला होता तुम्हाला. मी सांगितलं होतं 24 तासात कधीही फोन करा, मी अवेलेबल आहे. कधी दिला तुम्ही मला नंबर? आता परवा भेटलो होतो तेव्हा. मी गोष्ट कधीची सांगतेय? तुमच्या लहानपणीची. मग जरा You got me. येस. तुम्ही परिस्थिती बेताची होती सांगत होतात. हा आमच्याकडे राहायला घर नव्हतं. म्हणजे आईने अगदी घरकामं केली. बाबांनी काय काय केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. बाबांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. बाबा नसते तर काहीच नसतं झालं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाबांसारखे बाबा सगळ्यांना मिळायला पाहिजे. याला काय अर्थ? आमच्या बाबांचं आम्ही काय करायचो? अख्ख्या गावचा बाबा म्हणजे एकच तुमचा बाबा. आमच्या बाबा घेऊन आम्ही कुठे लोणचं घालायचं, त्यांचं भरणीत भरायचं बाबांना. हे दिस इज नॉट फेअर ना. आमच्या मला काय. तर तुम्ही हे सगळं बाबांचं सांगत होतात. बाबांनी अजून काय काय तुमच्या आयुष्यात केलेलं आहे? बाबांमुळे तुम्ही काय घडलात तुम्ही किंवा काय आयुष्यात? बाबांमुळेच मी घडले. म्हणजे लहानपणी बाबाच म्हणाले की तू चांगल्या नकला करतेस, खूप आवाज काढतेस. ते म्हणाले एक दिवस की ये बंड्या बस. बाबा मला बंड्या म्हणायचे. बंड्या बाबा म्हणायचे फक्त. बाबा मला बंड्या म्हणायचे. म्हणाले बंड्या अगं तू चांगलं आवाज काढतेस, चांगल्या नकला करतेस, तू स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू कर ना. मी म्हटलं बाबा मी खूप लहान आहे, मी कसे करू? ते म्हणाले अगं कलेला काही वयोमर्यादा नसते, तू कधीही करू शकतेस बंड्या, तू कर. मी वयाच्या 15व्या वर्षी मी स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू केले.
क्या बात आहे, क्या बात आणि ते बघायला बाबा आले नाहीत. का माज होता त्यांना? नाही हो, मास नव्हता. बाबा गेले. मग तुम्ही चांगलं करायचं, गेले नसते मग. बाबा गेले म्हणजे वारले बाबा माझे. माय गॉड, एक्सपायरी डेट. ओ हो तुम्ही काय एक्सपायरी? नाही मला लक्षात नाही आलं. व्हेरी व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. आय एम सॉरी. माझे शोज फार तुफान चालले पण बाबा नाही आले. मी खूप मिस केलं समोरच्या खुर्चीवर बाबांना. अर्थातच बाबांमुळे आज तुम्ही याला आहात, तुम्ही या पोझिशनला आहात. क्या बात आहे. या सगळ्या तुमच्या प्रवासात तुमचे फॉरेनचे दौरे झाले असतीलच. हो. कुठे कुठे झालेत? आत्ताच मी जिनिवाला जाऊन आले. ओ हो 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 हो. माझा सुद्धा एक फॉरेनचा दौरा नुकताच झाला. जस्ट एक माहिती म्हणून सांगतो. हा, मी नेपाळला गेलो होतो, काठमांडूला. कशासाठी? आमचे वॉचमन आहे, त्याच्या बायकोची डोहाळे जेवण होतं. वॉचमॅनच्या बायकोच्या डोहाळे जेवणासाठी फॉरेन म्हणजे काठमांडूला गेला? हो. सोसायटीची मीटिंग झाली. ते म्हणाले की बाबा आम्ही या वॉचमनला नाही पाठवू शकत, कारण तो गेला तर सोसायटी ठप्प पडेल. खूप कामं असतात. मग असा कोण आहे या सोसायटीत जो गेला तरी फरक पडत नाही, असला तरी फरक पडत नाही. मग एका मनात माझं नाव सिलेक्ट झालं. मी तुम्हाला पण खरं सांगतो, मी तिकडे गेलो, त्यांच्या भाषेत मी त्यांच्याशी बोललो काठमांडूला. किती भाषा कळली मला माहिती नाहीये, पण काठमांडू या शब्दाच्या शेवटच्या 2 शब्दांवरून ते मला चिडवत होते. काहीतरी जवळपास होतं त्याच्या, मला माहित नाहीये. काठमांडू, मांडूच्या जवळपास काही आहे का यमक जुळणार? मांडूच्या जवळपास समानार्थी शब्द पाहिजे तुला? कोणी सांगितली ही सिरीज सुरू करायला? कोणी सांगितली तुला? मी माझीच ठरवली. कशाला? हे लोकांची डिमांड होती. कुठल्या लोकांची? कोणाला पण विचार नकोय, कुणालाच नको ही सिरीज. कुठल्या लोकांची डिमांड होती? बंद करायची लगेच ही सिरीज. काय खायचं तुला ही सगळं सुरू करायची? रंगभूमीची गरज आहे. नाही करायचं. तुम्ही या जरा. जोरदार जोरदार टाळ्या. इथे सगळं कमाल कमाल कमालच लागतं आणि हे स्किट कमाल कमाल आणि कमालच होतं. भारी. बघा हास्यरसिक काय म्हणतात, खूप हसत होते. येस प्रसाद दा. वा वा वा, बहारदार. फार मजा आली. आणि काही ज्या गोष्टी पेरल्या होत्यास तू, पटरीवरचा खो खो वगैरे. आणि एक गोष्ट मला इमॅजिन झाली सम्या, कोणाचा बाप जाताना कानफडात मारून जातो. मी असं विचार, कोणाचे तरी बाबा जातात बाळा फटाके, असे कोणाचे बाबा जाताना कानफडीत मारून. पाणी आलं म्हणून म्हटलं मारून गेले असतील म्हणून अंदाज. बहारदार बहारदार. वनिता नेहमीप्रमाणे धमाकेदार, मजा आली. थँक्यू ही सिरीज ओपन केल्याबद्दल, रिओपन केल्याबद्दल. मला असं वाटतं की मधून मधून आपणच एक स्वतःशी चेक ठेवतो ना, तसा ठेवायला पाहिजे. आणि त्याचं बेस्ट उदाहरण किंवा एक्सपेरिमेंट म्हणजे ही सिरीज रिओपन करणं. मला खूप मजा आली. आणि मला असं वाटतं समीरदा, तू जर का विनोदाची शेती करत असतास तर तू कुठली रासायनिक खतं न वापरता शेती करणारे शेतकरी वाटतोस मला. ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक. आणि तसाच तुझा विनोदही आहे, त्याला टिकवून ठेवलंयस तू. आणि मला असं वाटतं आता नाही वाटत की ते कधी बदलेल, आणि ते बदलूही नये. वने वादळ खूप मनापासून केलंस, मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती आली की तडका हा लागणारच. चला बघूया विनोदाचा हा तडका आज नेमका कोणाला झोमतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समेरा, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि चिपळूणचे पारसवडी प्रभाकर मोरे यांना. मे आय आत येऊ मॅडम? या मोरे या. तुमची फेवरेट कपूरचिनी कॉफी. काय? फेवरेट कपूरचिनी कॉफी? कॅपेचिनो मोरे. कॅपेचिनो असतं ते. येस. पण मी नव्हती मागितली कॅपेचिनो. घ्या हो, त्याला काय होतंय, आणते का ना एवढी. थँक्यू. हा हे घ्या. बापरे, फुल. जास्वंदीचं. या फुलाकडे बघितलं ना की मला तुमची आठवण येते. बघा ना केवढं प्रफुल्लित आहे, अगदी तुमच्यासारखा. थँक्यू. सारखं हसत असतं. थँक्यू. मॅडम तुम्हाला एक बोलू काय, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कोण बोललं नसेल, तुम्ही हसायला लागले ना की लय गोड दिसता हो.
थँक्यू. नाही बरेच जण बोललेत मला हे असं पण काही. तोंडावर कोण बोललेलं नाही. हा मोरे काय मस्का लावताय? नाही. सुट्टी हवी आहे नाही, नको. का हाफ डे हवाय आजचा? नाही जरा माझं वेगळं काम होतं. बोला बोला काम बोला. काही नाही, आता इथं माझी बायको येईल, ती आली ना की तिच्यासमोर तुम्ही मला आय लव्ह यू म्हणा. काय म्हणालात तुम्ही आता? नाही जमल्यास एखादी भेटी पण मारा म्हणजे ऐका ना. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मी बॉस आहे तुमची मोरे. ते माहिती आहे तुम्ही मला. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. ते तर आहेच. मग शुगर डॅडी समजून मारा ना. मोरे तुम्ही मी हकलाच्या तिकडनं निघा. नाही, ऐकून तर घ्या. सकाळी सकाळी पिऊन आलाय तुम्ही. नाही माझा बॉस जरी पिऊनचा असला ना, माझा जॉब जरी पिऊनचा असला ना, मी काय पिऊन आलेलो नाही आहे. नाही म्हणजे ऑफिशियली मी पिऊनच आहे, पण मी काय पिऊन वगैरे आलेलं नाही आहे माझं. अत्यंत थुकरट हा, बडबडताय. हे- निघाय एक मुळात तुम्हाला हे बोलायला तुम्हाला लाज नाही वाटत मोरे? नाही वाटते ना लाज, वाटते ना. म्हणजे माणूस जगण्यासाठी ना काय पण करू शकतो. आता माणसासमोर लाज आणि असं मरण ठेवलं तर काय पकडील माणूस, सांगा ना मला. ऐका ना काय माझं. काय अर्थ आहे? काय वाक्याचा अर्थ आहे मला? अर्थ मला पण माहिती नाही, पण आपला सहज बोललो मी, बाकी काय नाही. हो, हो. मोरे काय चाललंय? मी तुम्हाला का आय लव्ह नाही काय झालंय, हो माझी बायको आहे ना मॅडम, मला लय त्रास देते. रोज मारते, लय कंटाळा आल्या हो जगण्याचा. मारते लय मध्ये तुडवते तुम्हाला सांगतो. म्हणजे तिच्या हातात ना एखादी वस्तू पण टिकत नाही, सगळी माझ्या अंगावर येते माहिती आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगू ना, आत्महत्या करण्यासाठी पंख्याला दोरी बांधली, त्या वासाडीन पंखा चालू केला माहिती आहे. माझं लग्न झाल्यापासून माझा चामिंडा वास चालू आहे. काय चालू आहे? ते म्हणजे सासू सुनेला काय करते ती? सासूरवास मोरे. तो चालू आहे माझ्या बरोबर. चामिंडावास बोलाल सासूरवासाल. या सगळ्यात मी तुम्हाला का आय लव्ह यू म्हणायचंय? काय झालंय, आज आमच्या जोरात भांडण झालं. मग तिला ना मी शेवटची वॉर्निंग दिले, म्हटलं जर तू मला असाच त्रास देत राहिलीस ना तर आमच्या ऑफिसमध्ये प्रिया मॅडमचे जे बॉस आहेत ना, मी त्यांच्यावर लग्न करीन. त्या माझ्यावर लय प्रेम करतात म्हणून. मोरे तुम्ही काय सांगितलं हे बायकोला? असं काही नाहीये मोरे. नाही हे जेव्हा सांगितलं ना, तिच्या हातात चाकू होता. हो, कांदा कापित होती ती, तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला वाटलं कांदा कापल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आहे, पण खरं सांगू का, हे ऐकल्यानंतर ना तिच्या डोळ्यात खरंच पाणी होतं. ऑफकोर्स रडणार म्हणजे ते खूप लागलं तिला. तेव्हा मला कळलं की योग्य ठिकाणी बाण लागलेला आहे काय. हो, म्हणून तुम्हाला सांगतो, फक्त आपलं काही नाही, खोटं प्रेमाचं नाट्य करायचं आणि तिची जिरवायचं, एवढंच माझं काम आहे. ऐकून घ्या ना. मोरे खरंच एवढा त्रास आहे का बायकोचा? खरंच आहे एवढा? काय सांगू तुम्हाला, वो काय किती गोष्टी सांगू तुम्हाला. मला जेवायला देत नाही माहिती आहे. हे अजिबात. म्हणजे असं ना ताट फेकून मारते जेवायला बसलो की, मग भाकरी फेकते. परवा भाकरी फेकला आणि भिंतीला पोचा पडला माहिती, सगळं प्लॅस्टर खाली पडलं. एवढे बेकार. म्हणजे आमच्या घरात जेवण म्हणजे नुसतं ऑलिम्पिक असतं का नाही. भाजी मागतली ना तर पहिली वाटी फेकते, मग भाजी फेकते. मला काय करणार, सगळं फेकाफेकीच जेवण आहे. देवाशी खोटं काय मॅडम, घरातल्या सगळ्याच गोष्टी एकदम सांगू शकत नाही ना. या सांगू शकतो तेवढ्याच सांगितल्या. तुम्ही माझ्या जागेवर येऊन उभे राहा आणि विचार करा. या इथे उभे राहा, विचार करा, इथे विचार करा. तुम्हाला कळलं माझी अवस्था काय आहे. मोरे ठीक आहे मला कळली तुमची अवस्था. ऍज अ बॉस एम्प्लॉईचा संसार वाचवण्यासाठी मी एवढं खोटं बोलू शकते. थँक्यू मॅडम. पण मी फक्त आय लव्ह यू म्हणणार, मिठी बिठीची काही अपेक्षा ठेवू नका. नाही, आतून वाटली तर मारा, असं काय नाही. मला काय नाही, मला मिठी मारची सवय नाही आहे देवा. आणि कसं आहे, तुम्ही फक्त आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू टू बोलायची जबाबदारी माझी. आणि बघा फक्त तुम्ही मॅडम मला साथ द्या. बघा कशी जिरवतो तिची. आज काय होईल तर जाईल. आली आवाज झाली घर बटन सारखं डोल आहेत ना, त्याच्यात ही काली बटन ती उघडून बघ आजूबाजूला कुठं आहे ती. इकडे ये वासा, इकडे ये बाहेर ये बघ. चांगली आहे. तिच्या प्रेमात पडले तुम्ही. आणि काय ग तू ह्याच्या प्रेमात पडली? या झेल्याच्या? झेल्या
झेले म्हणजे ती माझ्यावर काय पण फेकून मारते ना, तर मी झेलतो म्हणून माझं नाव झेल टाकलं नाही. वळा जरा वळा. हा. असे वळा. काय आकर्षक दिसलं ग या माणसात तुला? काय आकर्षक दिसलं? घोबडाच्या तोंडाचा, सुसर तोंड्या कुठला, ढेकून. अगं लहानपणी काय मिथूनचे सिनेमे बघितले का ग जास्त? काय नाही या माणसाच्या प्रेमात पडलीस ती? हो. अगं ह्यो अंधारात दिसत नाही. गवताच्या गंजीत सापडत नाही हो माणूस. घरात लुंग्या घालून फिरतो अशी गाठ मारून. काय सांगू तुला? बस बस बस. मला मोरे खूप आवडतात. आय लव्ह यू मोरे. आय लव्ह यू टू. नीट वागायचं. माझ्या मोरूशी नीट वागायचं. कोणाशी? माझ्या मोरूला मी प्रेमानं मोरू म्हणते. मोरू मोरू. माझा मोरू खूप एनर्जेटिक आहे, करिस्मॅटिक आहे. तुम्ही त्याला नीट बघितलंच नाही. तो मी नाही बघितलं मग कोण बघन त्यांना? अगं घरी येऊन बघ कसा हिंडतो, दाखवेन तुला मग मी. माझा मोरू जेव्हा ऑफिस मधनं असं वावरतो ना, असं आजूबाजूला असतो ना, एनर्जेटिक फील होतं माहितीये. असं फाईल्स घेऊन जातो. गजगमिनीची चाल पण अशी फिकी पडेल. आई घरी येऊन बघा या माणसाची चाल, बघल खुजवाय हा माणूस. ऐक ना, माझ्या संसारात आडवी नको नाही, वाटोळ करू नको. आता मला कळलं का तुम्ही हिच्या मागे जास्त थोबाड. बघ तुझ्या गल्यात माल घातले म्हणून तू माझ्यावर टिकले. बघ बघ मला बाहेर केवढी किंमत आहे ती. बघ ती प्रेम करते मांजेवरती. एक्झॅक्टली. ती माझ्याबरोबर इंग्लिश मध्ये प्रेम करते. इंग्लिश वाला प्रेम. तुला काय येतं इंग्लिश? मला शाप तू बोलू नको. माझ्यावर इंग्लिश वाला प्रेम करा. इंग्लिश मध्ये प्रेम करा माझ्यावर. तिला कळू दे. हे ठरलं नव्हतं काहीच. नव्हतं? नाही. मग पपी घ्या. तसं नव्हतं. दोनच ऑप्शन आहेत मॅडम, ऐका माझा. तिची जिरवायचे ऑप्शन पपी की इंग्लिश काय ते ठरवा एकदा. इंग्लिश मध्ये बोलतो. काय बोलू हे माय चिक मॅग्नेट. I can't believe that I am saying this. But I am not in love with you. लव हाय आपलं हाय तसा इंग्लिश मधलं हाय लव हाय. You're the most ugly person that I've ever met. आगला वेगला. बघ आगला वेगला आहे मी. कधी बोलले तुम्हाला आगला वेगला? You're pathetic मोरू. हेतिक मोरू आहे मी. हेतिक मोरू. Sometimes I just want to puke on you. पिऊप काय आहे मी? पिऊ काय? बघ कधी वसाडे बोललीस तू? तुला जमलं असं? पिऊ बघ. कपडे शिविंग मशीन. बघितलं इंग्लिश म्हटल्यावर हिचा सुनील शेट्टी वाजला. बघितलं? बघ माझ्या तोडीचा इंग्लिश बोलते ती. तोडीचा. तुला कळलं काय तुला? अरे डान्स काय करते ही? डान्स जेव्हा करते ना हिच्या कमरेवर नजर हलत नाही माहितीये. नाही बघितलास? हो बघितलास केवढा लाडीपणे बोलली. नाही तर तू अशा अंगावर येतात का? प्लीज एक्सक्यूज मी मॅडम, आय वुड डान्स विथ मी. अति होतंय. हे नाही करणार मी. हे नाही का? मग पपी घ्या. दोनच ऑप्शन आहेत. प्लीज काय नाही. ऐका ना माझं. काय? मी तुमच्यासाठी डान्स शिकेन, तुमच्यासाठी हिच्यासारखं तुकडं तुकडं कपडं घालीन, मी सगळं करीन. फक्त माझं ऐक. चला हिच्याशी लग्न करू ना. नाही चाल. नाही आता आमच्या दोघांचं ठरलंय. आम्ही आता दोघं लग्न करणार आहोत. थँक्यू. पण अजून उशीर नाही झालेला. मिसेस मोरे, तुम्ही जर मोरेंची नीट काळजी घेणार असाल तर मला नाही पडायचं तुमच्या संसारात. तुम्ही माझ्या मोरूची नीट काळजी घ्या. जमेल ना? नाही जमणार. मला नाही जमणार. तुम्ही एक काम करा. ती दिसायला देखणी आहे, सुंदर आहे, तुकडे तुकडे कपडे घालती. तुम्हाला हिचं इंग्रजी आवडतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं मिळून सुखाचा संसार करा. नाही तुम्हाला पगार पण जास्त असेल ना? हो
मी बॉस आहे म्हणल्यावर मलाच जास्त असणार आणि पगार. सगळ्यात कमी पगार मला आहे का नाही. त्याच्यामुळे कसा आमचा जो प्रेमाचा खेळ आहे ना असा तो ग्राफ असा वर गेलाय खालून. ठीक आहे तुम्ही एकमेकांशी लग्न करा. नाही नाही ऐका असं नाही. मी नाही तुमच्या संसाराच्या मध्ये. ऐका ऐका शामराव काय शामराव काय आलं मला का बरं बोलवलं. शामराव तुम्ही मला विचारत होते ना हा माझ्याशी लगीन करशील का. मी तयार आहे. अरे वासाडे लगेच आवाज बदललास. हा माझ्या अंगावर नुसती भसा भसा वाटते. अरे शामराव चाललाय तुझा. माणूस पण तसाच लागतो. गबास शामराव आता यांनाही पटाका गुड्डी भेटली. अरे बापरे माझ्या येड्या गबाळशी पण कोणीतरी लग्न केलं पाहिजे. आता मी मोकळी आहे. तुम्ही माझ्याशी लगीन करू शकता. मला चालेल. काय चालेल काय चालेल एवढा हट्टा कट्टा आहे. एखादी बाहेर पोरगी पटव. माझी बायको कुठे घेऊन निघालास तू. नाही नाही माझे गैर प्रेम आहे यांच्यावर. खूप गोड येते. तुम्हाला माहित नाही कशी रिक्षा चालवतात. मीटर टाकली ना डायरेक्ट 20च्या स्पीडला गाडी धावती. पिकअप एकदम असा जोरदार आहे आपला. गाडी अशी मेंटेन ठेवलेली आहे. काय आहे मी शीटर रिक्षा चालवतो ना तर या येतात मागच्या शीटा आहे ना सगळ्या बोलू देतात आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या बाजूला असे येऊन बसतात इकडे. आणि नंतर माझ्या गळ्यात हात टाकतात आणि नंतर ते बायनाची मजा येते. आग लागली की तोंडाला त्याच्या खांद्यावर टाकतेस तू. अहो माग 4-4 बायका बसलेल्या असतात. मग मी कुठं बसायचं म्हणून मी यांच्या बाजूला बसते. आणि हे अशा वळवतात ना गाडी ना पडले तर म्हणून मग मी त्यांना अशी खेटून बसते. काय गाडी चालवतो माणूस. नाही मला म्हणतो याला उडव याला उडव अशी ओव्हरटेक करून जातो माणूस. आमच्या पुढे एक पण गाडी नसते. नाही तर तुमची फटफटी. त्या माशाच्या टोपल्या घेऊन बायका जातात ना त्या ओव्हरटेक करून पुढे जातात. तुम्हाला अशी तुमची फटफटी. ऐका मरे मरे थँक्यू. तुमची बायको आता माझी बायको. नाही हे सगळं नाटक आहे. काय आहे मला तुझी जिरवायची होती ना म्हणून मी मॅडमला रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करा. हे सगळं हे सगळं खोटं आहे. मला नाही लग्न करायचं याच्याशी. फुटलेल्या फुग्यासारखा चेहरा या माणसाचा. काय बघा ऐका ताई हे बघ मला काहीच ऐका मला काहीच ऐकू येत नाही. मला एक राजपूत भेटला. ऐका माझ्या कानात फक्त एकच आवाज घुमतोय. ऐका 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 मिसेस मोरे मिस तुमच्यामुळे सगळं झालं माहितीये. कशाला एवढी नॅशनल ऍक्टिंग केली. हा गेली ना माझी बायको माझ्यामुळे. हा मग चला आता आपण दोघं लग्न करू. मी काय करणार वा 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 फुटलेल्या फुग्यासारखा चेहरा ही उपमा फारच छान होती. खरोखरीच नॅचरल ऍक्टिंग होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. दोनच ऑप्शन आहेत. पप्पी देऊ का कमेंट देऊ. बरं मग कमेंट देतो. प्रभाकर कातील प्लॅटॉनिक नंतर आता तुझ्या बायोडाटामध्ये नवीन नाव ऍड झालंय बगल खुजवे. त्याच्यासाठी तुझं मनपूर्वक अभिनंदन. मस्त नेहमीप्रमाणे मस्त एनर्जी होती आणि उत्तम होतं सादरीकरण. मजा आली. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेट होणार आहे उद्याच्या भागात. आता तुम्ही लक्षात ठेवा तुमचा आता आठवडा होणार आहे हसरा. कारण तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.